ओके, रिकॉर्डिंग हैज स्टार्टेड. ठीक है, स्टार्ट करूया ऑप्शन सेलिंग. थोडस म्यूट केलं तर सगळ्यांनी खूप बरं होईल. एक्सेप्ट पुष्करचं राहू दे, इज रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे, बाकी सगळ्यांनी म्यूट करा. डाऊट्स आले तर सांगा मला. नो सिरी, आय एम नॉट टॉकिंग टू यू. ठीक आहे, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की शॉर्ट सेलिंग काय असतं. एकदा बघा व्हिडिओ. आय होप तुम्ही बघितले असेल परत एकदा की शॉर्ट सेलिंग काय असतं. शॉर्ट सेलिंगला काय करतो आपण, काय करतो, वरती प्रीमियम सेल करतो, खालती बाय करतो. स्टॉक असेल तर स्टॉक मी हायर लेवलला सेल करणार. 120 ला मी स्टॉक सेल केला तर माझं टार्गेट राहील की 120च्या खाली कुठे पण मी बाय करून घेणार, तर मला काय होईल, प्रॉफिट. हे बेसिक शॉर्ट सेलिंगचं कॉन्सेप्ट आहे, राईट. आठवतंय सगळ्यांना शॉर्ट सेलिंग काय असतं. आता मी एक गोष्ट सांगितली होती इंटरेस्टिंग ऑप्शन बाईंग मध्ये तुम्हाला, की जर एक्सपायरी पर्यंत स्ट्राईक प्राइस हिट नाही झाली. स्ट्राईक प्राइस काय स्टार्ट होतं, जी प्रेडिक्शन केलेली तुमची प्राइस आहे. जेव्हा काहीतरी एक पोझिशन होती 15,000 समजा निफ्टी होती, तेव्हा तुम्ही 15,200 ची जी स्ट्राईक प्राइस प्रेडिक्ट केली, इथं कॉल असेल समजा, सपोज तुम्ही कॉल प्रेडिक्ट केला 15,200. जर मार्केट 15,200 एक्सपायरीच्या डे पर्यंत नाही गेलं तर तो प्रीमियम झिरो होईल. प्रीमियम काय असतो, एंट्री फीज जी तुम्ही पे करताय. मग तुम्ही कधी पण जेव्हा पण एंटर करताय कुठल्या पण पोझिशनला तुम्ही एक एंट्री फी पे करताय, विच इज द प्रीमियम, राईट. त्याला प्रीमियम म्हणायचं. तर हा जर 15,200 नाही गेलं मार्केट कधीपर्यंत, एक्सपायरी पर्यंत, तर मी काय म्हणलं, तुम्ही भरलेली एंट्री फी झिरो होणार कन्फर्म. आठवतंय, काय डाऊट नाही. इथपर्यंत आपलं क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, माझं मत काय इथं, जर असं कन्फर्म होत असेल, ठीक आहे, जर असं मला श्योरिटी आहे की जर स्ट्राईक प्राइसला मार्केट गेलंच नाही मी प्रेडिक्ट केलेलं, तर मला माहिती आहे शुअरली की प्रीमियम व्हॅल्यू तर झिरो होते. तर मी असा स्ट्राईक प्राइस शोधला पाहिजे जो हिटच नाही होऊ शकत. का असं शोधेल मी, तिथं मी ही गोष्ट क्रिएट करेल, शॉर्ट सेलिंग. कळतंय का, म्हणजे मी अनरिअलिस्टिक टार्गेट चूज करेल. उदाहरणार्थ 16,000, मला वाटत नाही 16,000 जाईल निफ्टी. कन्फर्म मला वाटतं जात नाही 16,000 निफ्टी एक्सपायरी पर्यंत. एक्सपायरी कधी आहे, 25 मार्चला किंवा 18 मार्चला, जी पण वीकली एक्सपायरी असेल, मंथली एक्सपायरी असेल, तुम्ही चूज करायची तुमची एक्सपायरी डेट काय, कॉन्ट्रॅक्ट सिलेक्ट करायची. ठीक आहे, जर मला श्योरिटी आहे की 16,000 जाणारच नाही निफ्टी, तर मी ह्याचा प्रीमियम सेल केला, समजा तो चालू आहे 20 रुपये, तर निफ्टी तर नाही पोहोचली एक्सपायरी पर्यंत, हे कन्फर्म झिरो होणार आहे. तर मी शॉर्ट सेलिंग केलं ना. शॉर्ट सेलिंग काय केलं, मी 20 रुपयाला विकला हा प्रीमियम 16,000चा, आणि जेव्हा एक्सपायरी आली तिथं मार्केट कुठेतरी 15,500 600 कुठे पण क्लोज झालं 16,000च्या खाली, तर तो प्रीमियम झाला झिरो, म्हणजे माझा 20 रुपये फायदा झाला. कळते का गाईस, कॉन्सेप्ट कळते का काय. अजून एकदा समजून रिपीट करतो, अजून एकदा रिपीट करतो. ऑप्शन बाईंगचा यूज करूनच आपल्याला हे अजून डोक्यात क्लिअर बसेल. ठीक आहे, ऑप्शन सेलिंगला, ऑप्शन बाईंगला मी काय केलं होतं, मी एक प्रीमियम घेतला, एक प्रीमियम सिलेक्ट केला, मी एक स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केली, राईट. प्रीमियमला आपण कोणत्याच भाषेत काय म्हणतो, एंट्री फीज, कळायसाठी तुम्हाला, एंट्री फीज. स्ट्राईक प्राइसला काय म्हणतो, प्रेडिक्टेड और प्रोजेक्टेड अनालिसिस, राईट. ऑप्शन बाय करताना आपलं गोल काय होतं की ही स्ट्राईक प्राइस हिट झाली पाहिजे, बाबा इथं गेलं पाहिजे मार्केट, त्याच्या वरती राहायला पाहिजे मार्केट, तर मला फायदा आहे, राईट. बरोबर आहे. समजा 15,000 मार्केट असताना मी 15,200चा कॉल बाय केला. ठीक आहे, ह्याचा अर्थ मी काय केला होता की मला स्ट्राईक प्राइस हिट झाली पाहिजे आणि याच्यावरती मार्केट कुठेतरी क्लोज झालं पाहिजे, तर मला काय आहे, प्रॉफिट आहे. बरोबर. पुष्कर, यात काय डाऊट आहे का. बरोबर, काय डाऊट नाही, कन्फर्म सगळ्यांना, राईट. ऑप्शन बाईंग सांगतोय मी, ऑप्शन बाईंग काय केलं होतं आपण बाईंग मध्ये, आपण एक एंट्री फी भरली, आपण एक प्रोजेक्टेड अनालिसिस केलं, तिथं गेलं मार्केट, त्याच्या वर कुठे क्लोज होईल तेवढी त्या प्रीमियमची व्हॅल्यू राहील, म्हणजे तुम्हाला फायदा होईल इन शॉर्ट, राईट. म्हणजे आपलं गोल काय होतं की स्ट्राईक प्राइस हिट झाली पाहिजे बाबा, ऍट एनी कॉस्ट माझी स्ट्राईक प्राइस हिट झाली पाहिजे,
राईट. मग ती कॉलच्या साईडला असू दे किंवा पुढच्या साईडला असू दे, कुठे पण माझी स्ट्राईक प्राइस हिट होणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्या हिशोबानेच मी स्ट्राईक प्राइस चूज करणार. राईट. दिगंबर तुझं ते हे अजिबात बंद करू नको, लास्ट टाइम मी सांगतो, स्क्रीन अजिबात बंद करू नको. ही आता जर गोष्ट क्लिअर असेल, ठीक आहे, तर ह्याच्या उलट आपल्याला करायचं, लक्षात घ्या. त्याच्या उलट काय असेल मला सांगा. मी अशी लिंक ऑटोमॅटिकली कट व्हायला नाही आल्या. कायला लिंक कट होऊन आणि परत जॉईन व्हायला आपला हो दे जरा थांब 2 मिनिटं थांब, पॉज घे. कट झाली तर परत जॉईन कर, नाहीतर मेसेज टाक, मी परत तुला कनेक्ट करून घेतो. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ बंद व्हायला, दुसरं काय नाही. बर ठीक आहे. तर विषय कसा आहे आता, हर्षल अजिबात दुसरीकडे फोकस नेऊ नको, डोक्यात काही विचार दुसरे नको आहेत. मग इथं सगळं 100% फोकस इथं बाय. तर जेव्हा मी इथं दोन्ही पण लिहितो कॉन्सेप्ट, ऑप्शन बाईंग पण लिहितो इथं, आणि इथं ऑप्शन सेलिंग लिहितो साईड बाय साईड. ऑप्शन बाईंग तुम्हाला क्लिअर आहे, तर ऑप्शन सेलिंग त्याच्या अपोजिट आहे. ऑप्शन बाईंगला गोल काय होतं, मी स्ट्राईक प्राइस असा घेईल जो हिट झाला पाहिजे, माझं टार्गेट हिट झालं पाहिजे, हे माझं गोल आहे, तर मी ट्रेड घेईल ना ऑप्शन बाईंग मध्ये. प्लस काय, मी प्रीमियम असा चूज करेल जो कमी आहे आणि जो वाढू शकतो. राईट. हे मी ऑप्शन बाईंग मध्ये केलं, म्हणून मला फायदा झाला. ऑप्शन सेलिंग मध्ये मी काय करणार आहे, मी असा प्रीमियम चूज करणार आहे जो हिटच नाही होणार, असं स्ट्राईक प्राइस चूज करणार जे हिट नाही होऊ शकत मला वाटते. म्हणजे एक अनरिअलिस्टिक गोल जिकडे जाणार नाही निफ्टी, त्याचा पण काहीतरी प्रीमियम असेल, कोणाला तरी तो रिअलिस्टिक वाटत असेल ना, खरं वाटत असेल. हर्षल जवळ होतंय का? एक्सप्रेशन जबरदस्त आहे एकदम. समजतंय ना? समजतंय. उदाहरणार्थ काय, 15,000 जेव्हा होते निफ्टी, तेव्हा तुम्ही 15,200 का प्रेडिक्ट केलं, कारण तुम्हाला वाटत होतं इकडे जाईल. हे तुमचं अनालिसिस सांगतंय की इकडे निफ्टी जाऊ शकते, म्हणून तर तुम्ही याला बाय केलं ना, ह्याला उचललं, तुम्ही विकत घेतलं, स्वस्तात विकत घेतलं. 15,200च्या वर गेलं की तुम्ही सेल करणार. राईट. पण ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्ही काय करणार, 15,000 जेव्हा मार्केट आहे तेव्हा तुम्ही 16,000 जाणार नाही, तुम्हाला माहिती आहे ना, तर ह्याचा पण प्रीमियम काहीतरी असेल, ह्याला तुम्ही सेल करणार पहिला, शॉर्ट सेलिंगची पोझिशन क्रिएट करणार. का असं करणार, कारण तिथं तर निफ्टी जाणार नाही तुम्हाला माहिती आहे, आणि एक्सपायरीला तो प्रीमियम तर 0 होऊन जाणार. जेवढा प्रीमियम खाली येईल तेवढा तुमचा फायदा इकडे. कळतंय का? शॉर्ट सेलिंगला बेसिकली तेच करतो ना आपण, की आपण वरती सेल करतो आणि जेवढी व्हॅल्यू घटेल तेवढा आपला फायदा. पुष्कर करते ते स्ट्राईक प्राइस शॉर्ट जास्त आहे की याची. त्याला पाणी सगळ्यांनी म्यूट करा, पुष्कर तेवढा बोल. मी काय म्हणतो, आता स्ट्राईक प्राइस आता शॉर्ट सेल करतोय आपण, स्ट्राईक प्राइस मग जास्त यायची का? हा, अनरिअलिस्टिक आहे. जेव्हा तू सेल करतोय ऑप्शन सेलिंग, म्हणजे तू काय करतोय, इकडे बघ, लेट्स टेक द रेड पेन हियर. ऑप्शन सेलिंगला तुझं काय गोल आहे लक्षात घे. तू अशी प्रोबॅबिलिटी बघतोय जी हिट नाही होऊ शकत. म्हणजे 16,000 निफ्टी नाही जाईल तुला वाटतं ना, जाणार की नाही जाणार, नाही जाणार वाटतं, बरोबर. म्हणून तू ह्याचा प्रीमियम सेल करतोय, विकतोय तू प्रीमियम, शॉर्ट सेलिंग क्रिएट करतोय पोझिशन. कारण जेव्हा हा प्रीमियम पडायला सुरू होईल तुझा प्रॉफिट सुरू होईल. राईट. पुष्कर कळते की नाही? तुला कळलं तर सगळ्यांना कळलं, मी पकडतो, तोपर्यंत नाही पकडणार. तुला कळते की नाही महत्वाचं मग. शॉर्ट सेलला प्रीमियम स्ट्राईक प्राइस जी आहे ती हाय पाहिजे, म्हणजे तिथपर्यंत मार्केट पोहोचू नाही शकत. हाय पाहिजे असं काही नाही. समज आता 15,000 मार्केट आहे, तुला वाटतं मार्केट 15,200 पण जाणार नाही, तू शुअर आहे? नाही जाणार. तुझं अनालिसिस आहे रे ते. 15,200 ला पण असू शकते, 17,000 ला पण असू शकते. तुझ्या अनालिसिस नुसार कुठे निफ्टी नाही जाऊ शकत, हे तुझं गोल आहे शोधणं. जे लय अवघड नाही, जे लय अवघड नाही. मी सांगू शकतो 10,000 निफ्टी जात नाही कन्फर्म एक्सपायरी पर्यंत. 7 दिवसात एक्सपायरी होती कॉन्ट्रॅक्टची. राईट. मी शुअर सांगू शकतो की 10,000 निफ्टी नाही जात. तर मी 10,000ला जो आता पूट असेल तो विकू शकतो ना. त्याला पण काहीतरी किंमत असेल. 10,000च्या पुटला 5 रुपये 10 रुपये कोणीतरी विकत घेतला असेल तो कॉन्ट्रॅक्ट. कोणाला तरी वाटत असेल 10,000 जाईल निफ्टी. राईट. पण मला नाही वाटत ना जाईल, तर मी तो प्रीमियम विकणार. तर त्याची समज 2 रुपये किंमत चालू असेल आता, तर हा 2 रुपयाला मी सेल केला, जेव्हा 0 झाला तेव्हा मी विकत घेतला, म्हणजे मला 2 रुपये फायदा झाला. शॉर्ट सेलिंग इन ऑप्शन्स इज कॉल्ड एज ऑप्शन सेलिंग. त्याला ऑप्शन रायटिंग पण म्हणतात चांगल्या भाषेत. परत विचार डाऊट काय असेल तर. हा डोक्यात जोपर्यंत घुसत नाही व्यवस्थित तोपर्यंत आज मी मूव्ह ऑन नाही करणार. माझं असं म्हणणं आहे,
आता शॉर्ट सेल करायचंय मला आणि माझी अनालिसिस सांगते की 15,300 पण टच करत नाही मार्केट आज. बरं आज नाही, इट्स अबाउट एक्सपायरी. फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड इट्स अबाउट एक्सपायरी डेट पर्यंत. हे इंट्राडेला एक्सपायरी तुम्ही डेट धंदे पर्यंत. करायचे नाही. ऑप्शन सेलिंग खूप रिस्की गोष्ट आहे. जरा जरी अनालिसिस चुकलं तर कितीही वाढत जाईल तो प्रीमियम. तुम्ही सेल केला समजा 10 रुपयाला एखादा प्रीमियम, आणि प्रीमियम गेला 100 रुपये तर 90 रुपये लॉस आहे ना तुमचा. कळते का? हा. का लॉस आहे कळलं ना? 10 रुपयाची गोष्ट 100 ला गेल्यावर लॉस काय कळलं ना? कारण तुम्ही याला शॉर्ट केलं, याला विकलाय तुम्ही ऑलरेडी 10 ला, वरती गेला की लॉस आहे. कळलं का? तर प्रीमियम असा घ्यायचा जिकडे नाही जाणार मार्केट. जवळचा घ्यायचा नाही तुम्ही. सुरुवातीला पहिले 6 महिने तर तुम्ही ट्रेड पण नाही करायचं ऑप्शन आणि फ्युचर मध्ये, विशेष येत नाही. पण फॉर द अंडरस्टँडिंग आय एम सेइंग दिस. कळतंय का? आपण याचं कॅल्क्युलेशन कसं करू प्रॉफिटचं? नॉर्मल कॅल्क्युलेशन कसं करणार सांग बरं मला. म्हणजे कसं आता 10चा 2 रुपये झाला म्हणजे 8 रुपयाचा गॅप आहे. हा, आणि लॉट साईज 75 निफ्टीची, 8 गुणिले 75 फायदा. राईट राईट. लॉट साईज मल्टिप्लाय होईल इंटू तुझं जे प्रीमियम असेल त्याला. Getting it? समजतं? समजलं. तर दॅट्स द अप्रोच. मी काय म्हणतोय, आता एक शॉर्ट स्ट्रॅडल कॉन्सेप्ट सांगतो. मला एक स्ट्रॅटजी असते. मी काय म्हणतो पहिले त्याचं. बोल बोल. मला असं म्हणायचं होतं, जर एक्सपायरी डेट पर्यंत मार्केट 15,500 पर्यंत नाही पोहोचत, ही माझी अनालिसिस आहे, मला तिथं शॉर्ट सेल करायचंय, तर मग मी स्ट्राईक प्राइस काय घ्यायची? 15,500 घेईल ना मग मी. हा, 15,500 घेशील. 15,000 तुझी मर्जी. तुला कुठली स्ट्राईक प्राइस घ्यायची तू कुठली घेऊ शकतो पुष्कर. तुझ्यावर रेस्ट्रिक्शन नाही कुठलं. पुट बाय. हा, पुट बाय नाही, पुट बाय नाही करते तू, कॉल सेल करतोय. कॉल सेल. पहिला तू काय केलं? कॉल बाय आणि पुट बाय केलं. ऐक ऐक ऐक. ओ यू आर गेटिंग कन्फ्युज. थांब 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 थांब. काही विचार नको करू, सांगतो मी सांगतो. हेच तर मी पहिल्यापासून सांगतो ना, हे कन्फ्युजिंग पार्ट आहे. ऑप्शन बाईंग मध्ये तुम्ही काय करत होता? ऑप्शन बाईंग मध्ये तुम्ही एकतर कॉल बाय करत होता किंवा तुम्ही पुट बाय करत होता. दोन्ही पण गोष्टी विकत घेत होता तुम्ही. विकत नव्हता, खरेदी करत होता. खरेदीच करता. इथे विकत काय नाही. तुम्ही नॉर्मल शेअर्स कसे बाय करता? बाईंग पोझिशन क्रिएट करता म्हणजे काय? विकत घेता कमी प्राइसला, बरोबर, आणि वरती प्राइस गेली की विकता. दॅट इज नॉर्मल बाईंग, बरोबर. खरेदी काय असते कळतंय. तर कॉल जेव्हा तुम्ही बाय करताय ह्याचा अर्थ काय? तुमचं प्रेडिक्शन अपसाइडला आहे. जेव्हा तुम्ही पुट बाय करताय त्याचा अर्थ काय? तुमचं प्रेडिक्शन डाऊन साइडला आहे. तुम्ही विकत काहीच नाही, तर दोन्ही पण खरेदीच करताय. कॉल बाय केला आणि मार्केट वर गेलं तर तुमचा प्रीमियम वाढत जाईल, तुम्ही वरती विकणार, बरोबर. एंट्री फी, तुम्ही एंट्री फी 10 रुपये भरली आहे कॉलची, मार्केट वर चाललंय, कॉल 10, 20, 20, 30 वाढत जाणार, बरोबर. तिथं तू विकणार. प्रॉफिट झाला. नॉर्मल बाईंग, नॉर्मल सेलिंग. कळतंय? समजा तू पुट विकत घेतलाय 10 रुपयाला, म्हणजे काय? तुझं प्रिडिक्शन डाऊन साइड आहे. निफ्टी खाली चालली की हा 10चा वाढत जाणार, 20, 30, 40, 50. मग तू इथे विकणार. नॉर्मल ऑप्शन बाईंग कळलं काय असतं? तू एकतर कॉल विकत घेतो किंवा तू पुट विकत घेतो ऍज पर युअर प्रिडिक्शन. तुला जसं प्रिडिक्शन वाटतंय मार्केट वर जाईल की खाली जाईल त्याच्यानुसार. हे 5th टाइम आय एम एक्सप्लेनिंग यू की ऑप्शन बाईंग काय असतं. हे ऑप्शन सेलिंग नव्हतं, हे फक्त ऑप्शन बाईंग होतं. मी आता सांगितलं. समजतंय का? मग ऑप्शन सेलिंगला कॉल पुट इथं पण असणार आहे, पण तुम्ही पहिला सेल पोझिशन क्रिएट करताय. प्रीमियम विकताय पहिला. इथं प्रीमियम विकत घेत होता. कॉल 10 रुपयाला, पुट 10 रुपयाला विकत घेतला ना तुम्ही, पुष्कर. हो हो. हर्षल कळतंय का? कोळी साहेब कळतंय का? कोळी साहेब कळतंय का? कळते म्हटलं, समजलं. राईट. ऑप्शन बाईंग क्लिअर असेल तर ऑप्शन सेलिंगला इश्यू नाही ना. ऑप्शन सेलिंग करताय म्हणजे काय? तुम्ही ऑप्शनला शॉर्ट सेल करताय. तर शॉर्ट सेलिंग लिहू का? शॉर्ट सेलिंग लिहितो. ते समजलं ते. इथं तुम्ही काय करताय? कॉल विकत घेत नाही, कॉलला सेल करताय पहिला, किंवा पुटला पहिला सेल करताय, विकताय पहिला पोझिशन. इथं का करताय असं? तुम्हाला माहिती की निफ्टी 16,000 नाही जाणार. अशा सिच्युएशन तुम्ही ह्याची स्ट्राईक प्राइस चूज करताय जिकडे निफ्टी नाही जाऊ शकत. मग जिथं नाही गेली तर ह्याचा प्रीमियम 0 होणं कन्फर्म आहे ना. तुमच्या टार्गेटला जर जात नसेल, ठीक आहे, स्ट्राईक प्राइस जर हिटच होणार नसेल तर हा प्रीमियम 0 होणार हे तुला माहिती आहे ना, शुअर शॉट. मग तू इथं बाय कशाला करशील? ह्याला विकशील ना ऑलरेडी. ह्याला बाय केलास तर तू 10 रुपयाला बाय केलं समज, ठीक आहे, तू ऑप्शन बाईंग केलं. लेट्स अंडरस्टँड दिस वे.
लेट्स अंडरस्टँड दिस वे. तुला 2 सिच्युएशन देतो. $15,000 मार्केट आहे, बोलायचं थोडं. 16,000 इथं. ठीक आहे, 16,000चा कॉल आहे. आता हा चालू आहे ₹5 प्रीमियम आहे याचा. ठीक आहे, तुझं अनालिसिस काय सांगते? 16,000 निफ्टी नाही जाणार 7 दिवसामध्ये. नाही जाणार. तर तू ₹5 कॉल विकत घेशील का? नाही. घेतलास तर काय होईल मला सांग. या ₹5 व्हॅल्यू किती होईल? लॉस झिरो होऊन जाईल, लॉस होईल. 0 होईल ना. म्हणजे तू कन्फर्म घुसशील, कारण मार्केट 16,000 जाणारच नाही. हो. पण तू जर ₹5 हा कॉल विकला, बायच्या ऐवजी सेल केला, आणि जेव्हा जेव्हा मार्केट पोहोचलं नाही, एक्सपायरीच्या दिवशी तो 0 झाला, तेव्हा इथे विकत घेतलं तर ₹5 फायदा झाला ना तुला. फायदा झाला. राईट. तू पहिला विकलंस वरच्या प्राइसला, कारण तुला माहिती आहे तिकडे मार्केट नाही जाऊ शकत टिल एक्सपायरी, जाणार. हा. म्हणून तू विकलास पहिला त्याला, आणि मग जेव्हा खाली आला तेव्हा विकत घेतला. पण शॉर्ट सेलिंग केलंस इन शॉर्ट, तो ऑप्शन्स पण. क्लिअर आहे आता बरोबर. कॉन्सेप्ट? काय डाऊट नाही? नाही. दिस इज हाऊ मोस्ट ट्रेडर्स मेक मनी इन द मार्केट. जो सगळ्यात जास्त पैसा बनतो तो यात बनतो. ठीक आहे, सगळ्यात जास्त जो बनतो तो ऑप्शन सेलिंग मध्ये. याला ऑप्शन रायटिंग पण बोलतात. ठीक आहे, आता कॉन्सेप्ट Continue आहे. होता. हा, ते एकदा ऍप वर एक्सप्लेन करून घ्यायचं का आपण? कशावरती? नो नो नो, डोंट गो ऑन App ऍप. पुष्कर तू पुढे पडतोयस, काही युज नाही याच्यात. मागचं सपाट नाही ते- पुढचं पार्ट नकोय आपल्याला. नाही, लिसन टू मी, अंडरस्टँड दिस. प्रॅक्टिकली अजून 6 महिने तुम्हाला ही गोष्ट नाही करायची. मी कन्फर्म सांगतो, नाही करायची. यात काही विद्या बोलायचं काम नाही. हे कुणीही करेल, तू आरामात करून घेशील. कॉन्सेप्ट समजून घे पहिला, त्याला जास्त व्हॅल्यू आहे. तू काड्या करायला लागशील, मी सांगतो तुला कन्फर्म. तू सेल करायला बघशील, प्रीमियम विकत घ्यायला बघशील. यू विल डू दिस थिंग्स, आय नो. ऍप वर बाय सेल करायला डोकं नाही लागत. मी तुला सांगतो नाही लागत. तू कुणालाही विचार, कॉलनीत कुणीही करत असेल बाय सेल, त्याच्या मागं लॉजिक काय आहे ते तुला शिकवतोय मी इथं. त्याला लई महत्व आहे. त्याच्यातनंच पैसा मिळेल, त्याच्यातनं नाही मिळणार. बाय सेल तू असं बसलास ना मूड असताना भर दुपारचं, चला निफ्टी शोधतो मी. हा, निफ्टी सापडलं, निफ्टीचा ऑप्शन शोधतो. ऑप्शन 15,200 शोधला तू, राईट. परवा शोधलं ऑप्शन बाईंग मध्ये 15,200 किती चालू आहे तू बघितलं, ₹14 चालू होतं. तिथं बायच्या ऐवजी सेल बटन दाबतोय रे, म्हणजे तू शॉर्ट सेलिंग करतोय. यात काही विद्या बोलायचं नाही, राईट. मला एक प्रश्न होता. काय म्हणलंस? ऐकून आलं मला. एक प्रश्न होता, हा, विचार विचारू का? विचार विचार. म्हणजे आपण जे कॉल सेल सेल म्हणजे विकतोय, म्हणजे ते दुसऱ्याने खरेदी केलेलं आपण, आपल्याला माहिती आहे की हे जाणार नाही, म्हणून आपण त्याची आपण विकतोय आणि आपण त्यातून फायदा मिळवतोय, असं होते का हे? येस. मला कोणीतरी सांगा शॉर्ट सेलिंग काय असतं. व्यवस्थित एक्झाम्पल देऊन शेअर सांगा एखादा, आणि शॉर्ट सेलिंग काय असतं एकदा सांगा. कोणी पण एक कॉन्फिडेंटली. आता एखादा इंडसइंड बँक आहे, हा, तर आता मला वाटतंय की तो 1080 चालू आहे. हम्म, मी त्याला सेल केलं आणि तो जर पडणार आहे की 1000 पर्यंत येणार आहे, तर मी 1000 ला बाय करीन. परत परफेक्ट, बरोबर. 1080 चा शेअर मी असं. तुझी क्वांटिटी टाकलीस तू तुझ्या मनाने, बरोबर. क्वांटिटी काय तू टाकणार ना तुझ्या मनाने कॅश मार्केटमध्ये, आणि तू प्रॉफिट ₹80 प्रॉफिट झाला तुला, राईट. इथं कॉन्सेप्ट क्लिअर आहे. बरोबर. सेम एंट्री फी तुम्ही विकताय ते. इन शॉर्ट, ऑप्शन सेलिंग म्हणजे काय, जी एंट्री फी भरणार होता तुम्ही, ती एंट्री फी तुम्ही विकताय. जो प्रीमियम तुम्ही विकत घेणार होता तो ऑलरेडी तुम्ही विकताय, बाकी काय करत नाही. कळतंय का गाईज? यू आर सेलिंग अ प्रीमियम. आणि पुष्कर, तू काय म्हणलं मला, मी ऍप मध्ये कुठे शोधू? इट्स अ कॉमन सेन्स ब्रो. जिथं तू बाय केलंस तिथे सेल दाब फक्त. तू बाय करूच नको, दॅट सेल पोझिशन क्रिएट कर. शॉर्ट सेल कसं केलं नाही, होतंस मी तू? ते नाही सांगत होतो. मग आपण आता जर बाय पोझिशन, आपल्याला वाटतंय मार्केट बुलिश जाणार आहे, बुलिश ट्रेंडला, आपण काय करतो, कॉल बाय करतो. किंवा तू पुट सेल बरोबर. पण करू शकतो तिथं. काय पुट सेल पण? पुट सेल पण करू शकतो. विचार कर मी काय बोललो त्याचा. समजून घे. हा, तू विचार, अजून एकदा क्वेश्चन विचार, अजून तुझं पूर्ण क्वेश्चन ऐकू आपण, मग विल आन्सर. मला असं म्हणायचं आहे, जर मार्केटला अप ट्रेंड येतोय तर मी कॉल बाय करेल ना हा, करणार ना ऑप्शन तू, मध्ये. बरोबर. हो, करणार ना. हे बरोबर.
हो 100% मला असं बरोबर आहे. वाटतंय मार्केट पडणार आहे. हा तर मी काय करेल तिथं पुढे कॉल बाय करणार. सॉरी पुट बाय करेल. हे तर बरोबर. बरोबर आहे. परफेक्ट इथपर्यंत परफेक्ट आहे तुझं. हा हा मला हेच आता आता तू काय म्हटला मला, जर आता मार्केट पडतंय आपण अशी प्राइस टाकायची की तिथपर्यंत मार्केट पोहोचू शकत नाही. येस परफेक्ट. उदाहरण 15,500 हा किंवा त्याच्यापेक्षा पर्यंत पण मार्केट जाणार नाही तुला expiry date. आता ऐक तू एकाच साईडनं विचार करतोय. मी काय म्हणलं आता अजून एक मस्त उदाहरण देतो तुला. कोळी साहेबांना जॉईन होत आम्ही एक सेकंड महत्वाचा चालू आहे नको नंतर डिस्कस करू आपण जरा पॉइंटवर आलाय. पुष्कर अंडरस्टँड दिस ठीक आहे. हे बघ आणि मी आता एक मला पॉईंट विचारू का? नाही मी आता पुष्करचा पहिला आपण जे सांगतो short तू विचार. मला असं वाटतं. पुढे एक मिनिट. बरं विचार जाऊ दे विचार दोन एकत्र घेऊ विचार. हा तर बघा हा आता आपण शॉर्ट सेलिंग चालू आहे फ्युचर आणि ऑप्शन मध्ये. एक सांग ऑप्शन का फ्युचर मला सांग मला. नाही ऑप्शन ऑप्शन हा ठीक तर आहे. मला असं म्हणजे आता आपण प्रिडिक्ट करायचंय की आपल्याला आता आपण समथिंग कोणती तरी अमाऊंट घेतली हा की 16,500 म्हणजे मला असं हा. वाटतं की 16,500 नाही जाणार. जाणार म्हणजे त्याच्या मी सेलिंग क्रिएट केलं सेल केला पहिले हम्म 16,500 ला. मग त्याच्यानंतर जे काही आता ती उतरेन ती प्राइस म्हणजे समजा 15,000 चालू आहे आणि मी 16,500 ला सेल केलेलं आहे. तर मला प्रॉफिट कसा होईल आता त्याच्यात? शॉर्ट सेल केलाय मी आता. हा तेच सांगतोय मी ऐक बघा तेच सांगतोय. आता 15,000 मार्केट आहे परत. लेट्स कम टू दिस ठीक आहे. 15,000 मार्केट आहे. 15,200 तुमचं प्रेडिक्शन आहे बरोबर. या सिच्युएशन मध्ये तुम्ही दोन गोष्टी करू शकताय. पहिली गोष्ट काय करू शकताय कॉल बाय करू शकताय बरोबर. कॉल बाय केला ठीक आहे. दुसरी गोष्ट काय करू शकताय पुट. तर म्हणजे जर वरचं प्रेडिक्शन आहे पुट घटायला सुरू होतील ना याचा अर्थ कॉल वाढणार याचा अर्थ पुट घटणार कारण पुट खालचं प्रेडिक्शन देतो आणि खाली तर मार्केट चाललंच नाही. पुट कधी वाढेल तर खाली मार्केट चाललं तर पण मार्केट वर चाललं म्हणजे पुट घटणार आहे हे कन्फर्म झालं तुमच्या डोक्यात. मग तुम्ही एकतर कॉल बाय करा किंवा पुट सेल करा ना. पुट सेल केला तर मार्केट तर वरती चाललंय हा तर कन्फर्म झिरो होणार आहे ना. कळतंय का दिगंबर कसर कळतंय का? जास्त कन्फ्युजन होतंय. हा ठीक आहे हे एक्झाम्पल राहू. हे बघा थांबा हे बघा पुष्कर 15,200 मी काय म्हणलं तुला तू 15,500चा कॉल सेल करू शकतो बरोबर कारण इथपर्यंत मार्केट नाही जाणार नाही बरोबर. जात. तुला काय वाटतं मार्केट इथं जाईल आणि ह्याच्यावरती एक 100 पॉईंट जाईल काहीतरी तुझा एक रेंज असणार ना तर तेवढंच जाईल मला वाटतंय मार्केट. असं तर तू सांगू शकत नाही 15,235 ला जाऊन मार्केट थांबेल. नो बडी कॅन टेल दिस किती जाईल एक्झॅक्ट. तू एक रेंज बघणार एक 15,300 आणि 200च्या मध्ये राहील. 15,500 16,000 आणि 15,300च्या मध्ये राहील. हॅव सम स्पेसिफिक रेंज. म्यूट कर दिगंबर म्यूट कर ठीक आहे. तर तुझी एक रेंज असणार आहे. त्या रेंजच्या बाहेर जेवढे प्रीमियम आहेत ना तेवढे सगळे सेल कर ना तू विकून टाक त्याला कारण ते झिरो होणार आहेत कन्फर्म. इथं कन्फर्मेशन आहे की तो घटणारच आहे टाइम नुसार तिकडे नाही गेलं मार्केट तर. कळतंय की नाही कळतंय? कळतंय. काय जड होतंय सांगा मला कुठला पार्ट जड होतो? हा आता आपण दिगंबरच्या क्वेश्चनचा आन्सर देऊ की तुला फायदा कसा होणार म्हणते तू. ठीक आहे. जडचा असा विषय होता हा तू काय म्हणला कॉल सेल करेल मी असं. कॉल सेल ते कॉल मार्केट जर डाऊन जाते तर मी कॉल सेल करेल असं म्हटलं ना तुम्हाला. करू शकतो कारण पुट स्ट्रॉंग होते म्हणजे कॉल वीक होतोय ना. हे बघा मग ते जे आपण जे सिलेक्ट करतो ना ऍप मध्ये मला त्याच्यावर काय म्हणायचं होतं. थांब ना एक सेकंड थांब ना. हे कॉल आहे हा पुट आहे ठीक आहे. हा कॉल वाढेल कधी कॉलची काहीतरी एंट्री फीज असेल प्रीमियम असेल काहीतरी ठीक आहे. एंट्री फी काय पण असेल प्रीमियम हा कधी वाढेल मला सांग. जेव्हा मार्केट वरच्या साईडला जाईल बरोबर मार्केट वरच्या साईडला राहील तेव्हाच. तरच वाढेल. तेव्हा पुट घटेल का नाही घटेल? पुट तर घटला पाहिजे ना तेव्हा त्या टाइमला कॉल वाढतोय म्हणजे. हो की नाही कळत हे काय हे कळतच नाही काय चालू. हे कळतंय. मी डायरेक्ट केजीच्या स्टुडंटला शिकवतो तर शिकवतो बरं का हे कळलंच पाहिजे. 15,000चं मार्केट आहे आता हे करंट मार्केट प्राइस आहे ठीक आहे. तुमचं 15,200चं प्रेडिक्शन आहे. इथं लिहितो 15,200चं प्रेडिक्शन आहे राईट.
मार्केट इकडच चाललंय, म्हणजे तुम्ही प्रॉफिट करताय. कॉल तुम्ही 10 रुपयाला घेतलेला, Profit. पुढच्या दिवशी 15-20 काहीतरी वाढायला लागले त्याची प्राइस, बरोबर. पण बरोबर. कोणीतरी तेव्हा 14,800चा पुट घेतला असेल की नसेल, काहीतरी कोणीतरी एकाने जगात कॉन्ट्रॅक्ट बाय केला असेल ना, की खाली जाईल मार्केट त्याला वाटतं म्हणून. पण त्याच्या तर अपोजिट चाललंय ना मार्केट आज. तर त्यानं घेतलेला हो. प्रीमियम 10चा 7, 8, 6, 5 खाली चाललाय की नाही चाललाय? भेटेल. बरोबर. कळतंय का आता? कळतंय का? एकदम क्रिस्टल क्लिअर कळतंय का? कॉल कळतंय. बस बस, कळतंय का? दिस इज द पॉइंट. हा बस एवढंच कळलं पाहिजे. तर मग हा जर कन्फर्म मला माहिती की या ट्रेंड मध्ये, तर मी ह्याला आधीच 10 रुपयाला विकू शकत होतो ना, सेल करू शकत होतो ना. इथं मी इथं बाय करतोय कॉल, म्हणजे मी पुट सेल करू शकत होतो ना सेम टाइमला. म्हणजे माझा इथं पण फायदा होईल, इथं पण फायदा होईल. ही तुझी चॉईस आहे, असं केलं पाहिजे असं काही रूल नाही आहे. सेफ्टी हा. कशात आहे? सेफ्टी कशात आहे मला तुम्ही सांगा. सेफ्टी मला कशात आहे तुम्ही सांगा. ठीक आहे, तुम्ही स्वतः सांगा मला. ओके, तर आपण पुट एक सेकंड दिगंबर, एक सेकंड फक्त. काल मी एक्झाम्पल काय दिलं, इथं पुष्कर आहे, इथं हर्षल आहे, इथं दिगंबर 1, इथं दिगंबर 2 सपोज. ठीक आहे, मार्केट 15,000 आजचा आहे. 1 मार्चला हा रेट चालू आहे. 1 मार्च. ठीक आहे, 7 मार्चला एक्सपायरी आहे. पुष्करनी 1 मार्चला 10 रुपये भरून एंट्री केली, हा त्याचा प्रीमियम आहे. केली एंट्री पुष्कर, मार्केट 15,000 असतात. मार्केट इथं 1 मार्च लिहितो, 1 मार्च, इथं 2 मार्च टाकतो. हर्षलने काय केलं, मार्केट गेलं 14,900, हर्षलने भरला 5 रुपये प्रीमियम इथं. पुष्करचा लॉस किती चालू आहे? 5 रुपये. पुष्कर कळते, हो. तू 5 रुपये लॉस मध्ये दुसऱ्या दिवशी. लॉस. हो. दिगंबर 1ने काय केलं, 8 रुपयाला एंट्री मारली, कारण मार्केट परत 15,000 गेलं. हर्षलचा फायदा काय झाला, हर्षलचे इथनं 100 पॉईंट मार्केट वाढलं, म्हणून हर्षलचा प्रीमियम 3 रुपये फायद्यामध्ये, बरोबर. तरी पण पुष्कर अजून 2 रुपये निगेटिव्ह, कारण पुष्करने 2 दिवसात काहीच टेक्निकली प्रिडिक्शन नाही केलं, तिथंच आहे मार्केट 2 दिवसात. 15,000 असतानाच पुष्करने प्रिडिक्शन केलं, आज पण 2 दिवसानंतर 15,000लाच आहे मार्केट. तर ह्या 2 दिवसाची कॉस्ट 2 रुपये भरली टेक्निकली, त्याला बोलायचं टाइम व्हॅल्यू. की तू 2 दिवस काहीच उखडला नाही मार्केटमध्ये प्रिडिक्शन करून, मार्केट रेंज म्हणून राहील, राईट. त्यानंतर दिगंबर 2 ने एंट्री कुठे मारली, मार्केट 15,150 गेलं, प्रीमियम झाला 20 रुपये. तेव्हा इथं पुष्कर किती आहे, 10 रुपये फायदा आहे, कारण अचानक मार्केट वाढलं, राईट, बरोबर. हर्षल 4 टाइम्स फायदा आहे, 4x, राईट. आणि ह्यानं तर 20 रुपये भरले ना इथं कुठेतरी. पण आता इथं 20 रुपयाला दिगंबर 2 ला काय वाटलं, मला वैभवला काय वाटलं, आता 15,150 लक्षात घ्या, मला वाटतं अजून पण 15,200 नाही जाणार मार्केट. तर मी इथं 20 रुपयाला सेल पोझिशन क्रिएट केली या प्रीमियम मध्ये. तुम्ही सगळे बाईंग साईडला, मी स्वतः सेल पोझिशन क्रिएट केली. आणि 7 मार्चला येईपर्यंत मार्केट 15,150 वरून पुढच्या दिवशीच 15,000ला परत गेलं. तर तुम्ही सगळेजण लॉस मध्ये आला, कारण तुमचे प्रीमियम घटले. हा प्रीमियम परत किती झाला, 5 रुपयाचा झाला, कारण मार्केट 5 दिवसानंतर टेक्निकली परत 15,000ला आलं, 15,200 कडे गेलंच नाही. तर मी 20 रुपयाला विकला, प्रीमियम 5 रुपये झाला, म्हणजे मी परत 15 रुपये फायदा झालो. काही गेम समजतोय का काय चालू आहे? मी इथं कॉल सेल केलेला, तुम्ही कॉल विकत घेतलेला, मी कॉल सेल केलेला. हा फरक आहे दोघांच्यात. तुम्ही ऑप्शन बायर आहे, मी ऑप्शन सेलर आहे. मी शॉर्ट सेलिंग करतोय ऑप्शन मध्ये, तुम्ही ऑप्शन विकत घेताय. दिगंबर का सर कळतंय का आता? कासर साहेब कळतंय का? हो कळतंय. याला ऑप्शन सेलिंग बोलायचं. आता दिगंबर पुढे साहेब, तुम्ही मला क्वेश्चन काय मी कट करू का थोडं? काय नाही, मला जो प्रश्न पडला तो क्लिअर झाला. बरं वाटत नाही का दिगंबर, तुला बरं वाटत नाही का? नाही ना. ठीक आहे, तू कट करून घे, आपण तुला परत सांगू काय प्रॉब्लेम. हो. रेस्ट घे, रेस्ट घे, रेस्ट. थोडंसं ठीक वाटत नाही तुला, मला वाटतंय, रेस्ट घे तू. ओके, थँक्यू. कोळे साहेब बोला. ते प्रश्न क्लिअर झाला, ते रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं कळालं. काय कळालं मला सांग. आय वॉन्ट नो काय. म्हणजे जेव्हा आपण शेवटला जास्त पैशाने 20 रुपयाने जरी घेतलो असलो, ते आपल्याला असं वाटत असेल की परत आणि परत खाली पण येऊ शकतो. एक्झॅक्टली दॅट्स द पॉइंट यू वॉन्टेड मी टू अंडरस्टँड. त्यावेळी जर का आपल्याला खाली येत असेल तर हे 20 रुपये घेतले आणि प्लस 5 रुपयाचा विकून पण टाकला, समजा इकडं जरी लॉस झाला तर तिकडं तो भरून निघू शकतो. मी हेच सांगतो की मार्केटची एव्हरीडे मुवमेंट काय असेल त्याच्यावर तो प्रीमियम हलू शकतो फक्त, खालून वर वरून खाली. पण एक्सपायरीला तो काय असेल ह्याच्यावरनं तो झिरो होणार की नाही तुम्हाला कळणार आहे.
आपण काय करतोय, हा मध्ये कुठेतरी हलत बसू दे मार्केट, एक्सपायरीला तिथं मार्केट जाईल की नाही हे शोधतोय. जर जाणार असेल तर बाय करेल, जाणार नसेल तर मी ऑप्शन सेल करेल. आता मी समज हर्षलने 10 रुपयाला विकत घेतलाय प्रीमियम, पण इथं त्याने विकला पण असता, सेल पोझिशन क्रिएट केली असती, पुढच्या दिवशी 20 रुपये गेला म्हणजे हर्षल 10 रुपये लॉस मध्ये आला, शॉर्ट सेल केला हर्षलने. पण ऍट द एंड ऑफ द 7th मार्च मार्केट 15,200 नाही गेलं तर हा 20 रुपयावरून परत झिरो होणार आहे, तेव्हा हर्षल फायदा असेल प्लस 10 रुपीज. कळतंय का हर्षल? ऍट द एंड ऑफ द एक्सपायरी कुठे असणार तो प्रीमियम, कुठे असणार मार्केट, ह्याच्यावर डिपेंड करते तुमचा प्रीमियम झिरो होणार की नाही होणार. आणि एकच गोष्ट ऑप्शन मध्ये कन्फर्म आहे, एकच गोष्ट सर्टन आहे. ती सर्टनिटी काय आहे? ती सर्टनिटी काय सांगते की ऑप्शन्स ज्यांचे टार्गेट हिट नाही होणार, म्हणजे जिथं मार्केट नाही जाणार, ते कन्फर्म झिरो होणार आहे. कन्फर्म, दॅट इज शुअर फॅक्ट, शुअर शॉर्ट फॅक्ट आहे. कळलं का तुम्हाला? हे मी सांगायला ट्राय करतोय. म्हणजे 15,000 मार्केट आहे आणि मार्केट आठवड्याभरात कुठे पण फिरू दे, 15,200 ला क्लोज झालं, इथे क्लोज झालं समजा, तर 15,300, 15,400, 16 इथून जे पुढे जेवढे पण प्रीमियम असतील आणि 15,200च्या खालचे जेवढे प्रीमियम असतील, कळतंय का? खालचे नाही, खालचे झिरो नाही होणार, कारण इन द मनी झाले, कारण ह्यांचे टार्गेट ऑलरेडी अचीव होऊन 15,200 ला आलं ना मार्केट. तर 15,200च्या खालच्या प्रीमियमला फक्त व्हॅल्यू राहील, ह्याच्या सगळे वरचे प्रीमियम झिरो होतील कन्फर्म, कारण मार्केट तिकडे नाही गेलं. कळते का एक्झाम्पल पुष्कर? अजून पण डाऊट आहे? हे बघ मी परत सांगतो. हो. इथं वीक स्टार्ट झाला, ठीक आहे, आणि समज इथं मार्केट एक्झॅक्ट क्लोज इथं झालं एक्सपायरीच्या दिवशी. एक्सपायरी काय 7th मार्च आहे समज, ठीक आहे, आणि हे 1 मार्च आहे समज स्टार्ट, ठीक आहे. मार्केट पूर्ण आठवड्यामध्ये 15,500 ला पण जाऊन आलेला असू शकतं आणि मार्केट 14,500 ला पण जाऊन आलेला असू शकतं, पण क्लोज इथे होतोय का किंवा ह्याच्या वर किंवा खाली क्लोज होतोय ह्याच्यावर डिपेंड करतं प्रीमियम कुठला झिरो होणार, ठीक आहे. आता बघ, मार्केट इथं क्लोज झालंय मी सांगितलं तुला, बरोबर? इथे क्लोज झाला 15,200, 15,300 प्रीमियमची व्हॅल्यू काय असणार त्या दिवशी? समज तू 15,300 घेतला असतास इथं असताना मार्केट, तर ह्याची व्हॅल्यू काय झाली असती एक्सपायरीला? इथं मार्केट क्लोज झालंय कन्फर्म. कोळी साहेब किती झाली असती? ह्याची व्हॅल्यू काय एक्सपायरीच्या दिवशी? मार्केट इथं क्लोज झालंय, झिरो झिरो. 15,400 ची व्हॅल्यू काय झाली असती? झिरो 15,500 ची काय व्हॅल्यू झाली असती? झिरो. म्हणजे 15,200च्या वर जे पण गोष्ट आहे जिथे हिटच झालं नाही टार्गेट, इथं मार्केट क्लोजच नाही झालं, तर सगळे प्रीमियम झिरो झाले ना पुढचे. हा. पुष्कर कळतंय का? हा हा. नक्की कळतंय का? हर्षल कळतंय का तुला? अनम्यूट कर जरा, नवीन नवीन कम्प्युटर आहे. कळलं कळलं. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. म्हणजे ह्याचा किती फायदा असू शकतो विचार करा. जर तुम्हाला कळलं मार्केट इथं जाऊच शकत नाही एवढ्या सगळ्या गोष्टींवर, ह्याला सेल करा, ह्याला सेल करा, ह्याला सगळीकडे शॉर्ट सेलिंग क्रिएट करा ना पोझिशन. कळतंय का? मार्केट जेव्हा 1 मार्चला तर ह्याला काहीतरी 20-30 रुपये व्हॅल्यू असेल ना, काहीतरी व्हॅल्यू असेल ह्याला सुरुवातीला पहिल्या दिवशी. आज एक्सपायरीला झिरो झाला रे हा, पण सुरुवातीला ह्याला काहीतरी व्हॅल्यू होती ना, इथं तुम्ही सेल पोझिशन क्रिएट करायच्या मध्ये. हा एक्सपायरीला शेवटी झिरो होते तर 30 रुपये फायदा, हा पण 30 रुपये फायदा. सिमिलरली पुट पण असतील तेव्हा मार्केट वरच्या साईडला गेलं म्हणजे खालचे लोक सगळे झिरो झाले, परत पुट वाले, कॉल नाही, पुट वाले झिरो झाले सगळे. ज्यांनी 14,800चा पुट घेतला असेल त्याचा झिरो झाला कन्फर्म, कारण मार्केट वरती गेलं, खालती गेलंच नाही, बरोबर? म्हणजे पुट सगळे जे खालचे आहेत ते पण झिरो झाले, कारण मार्केट त्यांच्या साईडने गेलंच नाही, पुढच्या साईडने, वरच्या साईडने गेलं. तर किती प्रीमियम झिरो झाले विचार करा, आणि किती कमी प्रीमियम वाढले. तर इथं समजून घ्यायचा विषय काय, ऑप्शन सेलिंग मध्ये पैसा बनतो, ऑप्शन रायटिंग मध्ये पैसा बनतो. डायग्रामवर एक प्रश्न आहे. काय आलं? ह्यात डायग्रामवर एक प्रश्न आहे लिहिला यात आता. अरे ते पाहिजे होतं मला. अरे एक सेकंड.
हा. जे आपण आता 200ला म्हणजे 200च्या पुढचे जे गेले नाहीत लास्टला म्हणजे ज्यावेळी कम्प्लीट होणार होतं ह्याला एंडला, मग त्यांनी स्टार्टला त्यांनी ते पैसे 20 रुपये होतं की 15,300ला 20 रुपये होतं. हा. मग आपण कोणत्या डेटला ते विकू शकतोय की ते आपल्याला फायद्याचं होईल? लगेच आपण पहिल्याच आठवड्याच्या पहिल्या दिवशी विकू शकतोय का लास्टच्या question. आठवड्यात ते विकलं तर फायदा? गुड क्वेश्चन. मी काय फायदा म्हणतोय, सगळ्यात फायदा कसा असेल, सगळ्यात तगडा फायदा सांगतो. ठीक आहे, पण यासाठी तुमचं अनालिसिस लय भारी पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पहिला ह्याच्या आधी आपण 50 क्लास अटेंड केले ते नीट कळलेलं पाहिजे. सेल्फ स्टडी पाहिजे तर तुम्ही ही गोष्ट करू शकता जी मी सांगणार आहे. आणि त्यात पण स्टॉप लॉस कन्फर्म पाहिजे. दिस इज द रेकॉर्डिंग लेक्चर. परत कोणी बघेल हे पुढे बाहेर फ्युचरमध्ये युट्यूब तर असं स्ट्रेट नको मारायला, म्हणून सांगतो. स्टॉप लॉस हॅज टू बी देअर. तर कॉन्सेप्ट काय म्हणते, एकदम कडक कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला ओव्हरऑल माहिती की या महिन्यात निफ्टी लय हलणार नाही. पूर्ण महिन्यात एक महिन्याचं प्रिडिक्शन बनवून घ्यायचं चिल मध्ये. मला काय वाटतंय, माझं अनालिसिस काय म्हणते, निफ्टी 17,000 नाही जाणार कन्फर्म एका महिन्यात, आणि निफ्टी 12,000 पण नाही जाणार कन्फर्म, असं माझं अनालिसिस म्हणते. आता मार्केट 15,000 चालू आहे. ठीक आहे, हे माझं स्वतःचं अनालिसिस आहे एका महिन्यासाठी. 1 मार्चला मी केलेलं आहे. मग मी काय बघणार, 25 मार्चच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये 17,000चा कॉल किती चालू आहे मी शोधणार. तो समजा चालू आहे 50 रुपये, 200 रुपये चालू आहे समजा, 200 रुपये. चांगली व्हॅल्यू असते पहिला सुरुवातीला प्रीमियमची, एकदम तगडी व्हॅल्यू असते, मोठ्या व्हॅल्यू असतात. हा चाललाय 200 रुपये. ठीक आहे, महिन्याच्या सुरुवातीला महिन्याच्या एंडचं मी कॉन्ट्रॅक्ट बघतोय. मी 12,000चा फूट शोधला किती रुपये चालू आहे, तो पण चालू आहे काहीतरी 120 रुपये. ठीक आहे, दोन्ही मला प्रीमियम कळले किती चालू आहेत. महिन्याचा पहिला दिवस आहे, मी पूर्ण महिन्याचा अंदाज बांधलाय की महिन्यात एवढंच मार्केट याच्यामध्ये कुठेतरी खेळत राहील. ठीक आहे, हा माझा एक लॉंग पर्स्पेक्टिव्ह आहे एका महिन्यानंतरचा. मग मी काय केला, ह्याला सेल करून टाकला 1 मार्चला 200 रुपये असताना, आणि ह्याला सेल करून टाकला 120 रुपये असताना. आता माझी पोझिशन काय क्रिएट झाली सांगा मला, पुष्कळ माझी पोझिशन काय क्रिएट झाली सांगा. कॉल इकडं 12,000ला तू, सॉरी 17,000ला तुझी फूट झाली ना, सेल केले ना तू. कुठं झाली? कारण तुझं असं म्हणणं आहे की मार्केट इथपर्यंत जाणार नाही 17,000 पर्यंत. कॉल सेल केला, कॉल. ठीक आहे, शेअर स्क्रीन, व्हाईट बोर्ड, स्टार्ट. ठीक आहे, मी कुठला पॉईंट सांगत होतो तुम्हाला? अनालिसिस केली महिन्याभराची. हा, राईट. तर इथं तुम्ही फायदा कशाचा उचलला? पुष्कर, तुझं कन्फ्युजन आहे, अजून पण तू कन्फ्युज आहे मला वाटतं, अजून पण तू खराब कन्फ्युज आहेस कॉल पुट आणि कॉल पुट मध्ये. आज काय माहिती, आज जास्त डोक्यावर होते. थोडंसं कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. मी सुरुवातीला सांगितलं आठवतंय का, ऍडव्हान्स ट्रेडिंग मध्ये बरेच पार्ट असे आहेत की तिथं जरा जास्त डोकं लावायला लागेल. तू करतोय काय माहितीये का, तू बघ ऑप्शन तू कुठंच बाय करत नाही. समज बाईंग ऑप्शन डोक्यातनं काढ. आता तू एखादी गोष्ट 20 रुपयाला विकली, ऐक एखादी गोष्ट 20 रुपयाला विकली आणि एखादी गोष्ट 30 रुपयाला विकली, दोन्ही पण तू सेल पोझिशन क्रिएट केलं, एवढं समजून घे. काय असतं सोडून दे, त्याला काय बोलायचं सोडून दे. एखादी गोष्ट तू 20 रुपयाला विकली, एखादी गोष्ट तू 30 रुपयाला विकली, सेल पोझिशन क्रिएट केली मार्केटमध्ये. तर तुला इथं फायदा कधी, इथं फायदा कधी, कुठल्या केसमध्ये तुला फायदा होईल? जेव्हा या दोन्हीची किंमत घटत जाईल तेव्हा. जेव्हा हा 1 रुपये येईल तेव्हा तू बाय केला, इथं पण तू 1 रुपये येईल तेव्हा बाय केला, तर तुला किती रुपये फायदा झाला दोन्हीमध्ये मला सांग. इकडे किती फायदा झाला? 10 रुपये. उत्तर देतो 19 रुपये रे, 20 रुपयाची पोझिशन आहे ना. अरे दोघांचा डिफरन्स रे. नाही, दोघांचा डिफरन्स 29. इथं 29 नाही, इथं पण फायदाच झाला ना तुला, इथं पण फायदाच झाला. सांगतोय की याला 30 रुपयाला जास्त फायदा होईल मला, पण फायदाच झाला ना दोन्ही पण पोझिशन मध्ये. 10 रुपये. हा तेच, यू आर इन प्रॉफिट. इकडे पण 19 गुणिले 75 फायदा झाला, आणि इथं तुला 29 गुणिले 75 फायदा झाला. मग अशी सिच्युएशन दोन्ही साईडनं पण कधी व्हॅल्यू घटेल मला सांग बरं. जेव्हा मार्केट इकडे पण नाही गेलं आणि मार्केट इकडे पण नाही गेलं, तर ह्या दोघांच्या व्हॅल्यू घटणं स्वाभाविक आहे. हा होता 16,000चा कॉल जो तू विकलेला, इकडे मार्केट नाही गेलं कन्फर्म. हा होता 14,000चा फूट किंवा 12,000चा फूट, जो काय असेल तो, इकडे पण मार्केट नाही गेलं. कोण खटखट करते ते? हे करा, म्यूट करा, हर्षल म्यूट कर.
तर मार्केट इकडे पण नाही गेलं, इकडे पण नाही गेलं, मार्केट ह्याच्यामध्ये कुठेतरी रेंज बाउंड राहिलं. क्लोज तर मार्केट एकाच ठिकाणी होईल, 2-3 ठिकाणी क्लोज नाही होणार पुष्कर. मार्केट क्लोज झालं 15,300 तर 15,200च्या पुटचं काय होईल मला सांग. 15,200चा पुट म्हणजे काय, याचा अर्थ काय, 15,300 माझं प्रिडिक्शन 15,200 होतं, पण गेलं का मार्केट 15,200 नाही, तर आज आला 0. नाही. 15,400च्या कॉलचं काय होणार सांग मला, कॉलचं 0, कारण वर गेलं का मार्केट 15,400 झिरोच नाही. एक्झॅक्टली वरच नाही गेलं. मार्केट क्लोज एकाच पॉइंटला होईल, सिंगल पॉइंटला. हा पॉइंट सोडून ह्याच्या वरचे कॉल सगळे 0, ह्याच्या खालचे पुट सगळे 0. आता कळते की नाही कळत? कळतंय. जे काही 0 होतंय ते ऑलरेडी सेल केलं आणि 0ला बाय केलं तर आपला फायदा आहे ना. हो. इथं नाही गेला म्हणजे हा 0 झाला, पण हा कधीतरी ह्याला 20-30 रुपये व्हॅल्यू होती ना जगात 3-4 दिवसापूर्वी, तेव्हा मी सेल केलेला याला. मी फक्त एक्सपायरीची वाट बघत बसलो, कधी एक्सपायरी येते तिथे जात नाही. हा बस 0 झाला, 1 नंबर, पैसे बनवले. दॅट इज वाय आय से की टाइम इज मनी. टाइम व्हॅल्यू खायला शिका, प्रीमियमची टाइम व्हॅल्यू. मग पांडे, यु नो पांडे राईट हर्षल, तर पांडे पोझिशन काय क्रिएट करतो मी आणि पांडे ऍडव्हान्स लेवलच्या पोझिशन क्रिएट करतो, त्या नाही कळणार लगेच, पण एक बेसिक पोझिशन सांगतो तुम्हाला. तो 1 महिन्याचा व्ह्यू बनवतो, 1 मंथचा व्ह्यू, की मार्केट इथं पण नाही जाऊ शकत, मार्केट इथं पण नाही जाऊ शकत. मग हा पण प्रीमियम सेल करून देतो, हा पण प्रीमियम सेल करून देतो. मग मार्केट इथं पण नाही गेलं तर हा 0 झाला, इथं पण नाही गेलं तर हा 0 झाला. हा कॉल होता जो 0 झाला, हा पुट होता जो 0 झाला. मार्केट कुठेतरी खेळत बसलाय महिनाभर, हा काहीच नाही करत आहे, याने सेलिंग पोझिशन क्रिएट करून सोडून दिली ऑप्शन. ऍट द एंड ऑफ द मंथ हा त्यांना समज 100 रुपयाला सेल केला होता आणि हा पण 100 रुपयाला सेल केला होता, तर या 100ची व्हॅल्यू 0 झाली, म्हणजे याने पूर्ण 100 रुपये गुणिले 75 क्वांटिटी 7,500 रुपये इकडे खाल्ले, इकडे पण 100 गुणिले 75 7,500 रुपये इकडे खाल्ले, म्हणजे 15,000 रुपये फिक्स इन्कम झाले की नाही झालं? झालं ना. म्हणजे एका ट्रेड मध्ये डबल का? फक्त टाइमचा यूज केला, एका की trade घटू दे, मध्ये व्हॅल्यू double घटत झालं राहू ना. दे, जिथं टार्गेट जात नाही तिथं व्हॅल्यू घटत राहू दे. एक प्रश्न आहे, हा बोल. सेल करताना किती पैसे भरायला लागतात? हा गुड क्वेश्चन. आता 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 इथं पुष्करचा ओल्ड क्वेश्चनचा आन्सर होईल. पुष्कर तुला आठवतं का, तू सेल दाबला होता आणि अचानक 1,21,000 वगैरे दाखवत होतं तिथं, आणि तू म्हणला हा, एवढं कसं काय, बरोबर. 13,000 दाखवायला पाहिजे. सेल दाबला तो. हो. हा, तर आता विषय कसा असतो सांगतो. प्रॉब्लेम कुठे क्रिएट होतो, जेव्हा तुम्ही 20 रुपयाला सेल करता पोझिशन, समजा 15,200चा कॉल तुम्ही सेल केलाय आणि मार्केट 15,000 जेव्हा मार्केट होतं तेव्हा 15,200चा कॉल तुम्ही सेल केला. का केला? तुम्हाला वाटलं इथं मार्केट जाऊ शकत नाही, राईट, म्हणून तुम्ही सेल केला. पण पुढच्या दिवशी मार्केट 15,200 केलं, तर ह्याची व्हॅल्यू किती होते? डायरेक्ट 100 रुपये होते. का? कारण अजून 6 दिवस बाकी आहेत आणि ऑलरेडी तुमचं टार्गेट अचीव्ह झाले, म्हणजे तुमच्या अपोजिट टार्गेट अचीव्ह झालं. एक कुणीतरी माणूस असा असेल ज्याने 20 रुपयाला विकत घेतला होता, पुष्करने विकत घेतला होता समज, आणि हर्षलने विकला होता. पुष्करचा फायदा 80 रुपये झाला, कारण एका दिवसातच पुष्करचं टार्गेट हिट झालं आणि 6 दिवस अजून बाकी आहेत पुष्करचे, बरोबर. हर्षलला वाटलं 7 दिवसात पण हा जाणार नाही, पण पुढच्या दिवशी चालला गेला ना, तर हर्षल 80 रुपये लॉस मध्ये. हर्षलने भरले 20 रुपये, लॉस 80 रुपये. मग एक्सचेंज काय बोलतं, जेवढी बाईंगला तुला किंमत लागते त्याच्या 5 टाइम्स मिनिमम तू ऑलरेडी आमच्याकडे डिपॉझिट दे बाबा. उद्या तू भरलेलं प्रेडिक्शनच्या अपोजिट मार्केट गेलंय तर मी पैसे कुठून आणू, राईट. हर्षलने बाय केला असतो ऑप्शन, आता पुष्कर तो ऑप्शन बाय केला तर 20 गुणिले 75 तू भरणार आहे, बरोबर. म्हणजे 1,500 रुपयाची तुझी पोझिशन आहे फक्त, बरोबर ना. पण हर्षलने जर 1500ला सेल केला असतं तर प्रीमियम हा 20चा 80 केलाय. हर्षलला लॉस किती? 60 रुपये लॉस आहे. 60 गुणिले 75 ही अमाऊंट हर्षल भरणार कुठे जर 1500 त्यानं भरले असते सुरुवातीला तर. मग एक्सचेंज काय बोलतोय की बाबा तुझं एक्सपायरीचा प्लॅन असू दे, पण आधी मध्ये मार्केट हल्लं तर तू जाशील लॉस मध्ये. भरतोय 20 रुपये, चालला 100 रुपये, तर 80 रुपये लॉस, भरणार कोण हा? तसं पुष्करच्या बाबतीत होऊ शकत नाही, पुष्करने 20 भरलेत ना. पुष्करचा लॉस कधी? हा घटत गेला आणि 0 झाला की 20 रुपये लॉस आहे पुष्करचा, बरोबर. कारण पुष्कर ऑप्शन बाईंग मध्ये, बरोबर. पुष्कर तू ऑप्शन बाईंग मध्ये,
तू 20 रुपयाने एंट्री हो. मारली, तुझ्या अपोजिट जरी मार्केट गेलं तर हा 20चा झिरो होऊन जाईल. कन्फर्म लॉस 20 रुपये, ह्याच्यावर लॉस होऊ शकत नाही. तुझ्या अपोजिट मार्केट गेलं तर प्रीमियम घटत 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 गेला आणि झिरो झाला. पण हर्षलच्या केसमध्ये मार्केट अपोजिट गेलं तर प्रीमियम वाढल्यावर हर्षलला लॉस आहे. 20च्या वर जायला लागला प्रीमियम, इथं खाली आला की लॉस होता. हर्षलला 20च्या वर जायला लागला की लॉस आहे. 20च्या खाली आला की हर्षलला फायदा आहे. मग वर तर किती पण जाऊ शकतो ना प्रीमियम. उद्या मार्केट 16,000ला क्लोज झालंच चुकून आणि ह्यानं 15,200ला सेल केला तर ह्या प्रीमियमची व्हॅल्यू 800 रुपये झाली. हर्षलनं सेल केला 20 रुपयाला. गेम स्टॉपचा काय कांड झालेला आठवतो का? गेम स्टॉपची कॉन्ट्रोवर्सी मी एक्सप्लेन केलेली. त्यांनी $17 शॉर्ट केला तो स्टॉक आणि स्टॉक $489 गेला. बँक करप्सी डिक्लेअर केले डायरेक्ट त्यांनी. एवढा आणणार कुठनं ना मार्जिन. दिगंबर कोळी साहेब बघितला का व्हिडिओ गेम स्टॉपचा? तर तिथं मी सांगितलं होतं की त्यांनी काय केलं, $17ला शॉर्ट करून टाकले, सेलिंग पोझिशन क्रिएट केल्या आणि रिटेल इन्व्हेस्टर्सनी काय केलं, बाय करायला सुरू केला स्टॉक मुद्दाम. मग हा स्टॉक $17 वरून वाढत 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 गेला $489. आता ह्यांनी सेल केला 17ला म्हणजे ह्यांना 17च्या खाली आल्यावर फायदा आहे. ह्यांनी लॉस किती बघतील, 17चा 34 गेला, डबल लॉस झाला, ठीक आहे. 100 गेला, ठीक आहे. 489 म्हणजे एकाच्या डिफरन्स मध्ये $385 लॉस आहे एका शेअर मागे. असे त्यांनी मिलियन्स बिलियन्सचे शेअर शॉर्ट करून टाकलेले. शॉर्ट फ्लोट व्हॅल्यू क्रिएट केलेली त्यांनी मार्केटमध्ये, जेवढे अवेलेबल नाही तेवढे शॉर्ट केलेले. उदाहरणार्थ काय, हर्षलने 1 लॉट सेल केला असता समजा, ठीक आहे, तर किती लॉस झाला असता. हा समजा प्रीमियम 20ला सेल केला हर्षलने आणि हा प्रीमियम गेला 50 रुपये. ठीक आहे हर्षल, तू 30 रुपये लॉस मध्ये. 30 गुणिले 75 म्हणजे 2250. 2250 रुपये तू लॉस मध्ये. हे जर तू 1 लॉट केला तर 2250 लॉस मध्ये ना. तू जर 1000 लॉट केले तर डायरेक्ट 22 लाख लॉस झाला. 10,000 लॉट केले तर 1 लाख लॉट केले तर गेमस्टॉपने हे केलं होतं. गेमस्टॉपच म्हणतोय, काय नाव त्यांचं, मेल्विन कॅपिटलने हे केलं होतं. त्यांनी हो म्हणून लॉट शॉर्ट केलेले आणि त्यांच्या अपोजिट चालली गेली ना सिच्युएशन. $17 वरून स्टॉक वाढत गेला शॉर्ट क्रिएट केल्यावर. शॉर्ट पोझिशन क्रिएट केली आणि स्टॉक वाढायला लागला तर लॉसेस सुरू झाले आणि क्वांटिटी एवढी जास्त होती की ते बँक करप्ट झाले. समजते का पुष्कर? शॉर्ट सेलिंग करताना तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की बाबा माझ्या अपोजिट कंडिशन कुठपर्यंत जाऊ शकते. म्हणून काय म्हणलं, स्टॉप लॉस शिवाय काही धंदे करायचे नाहीत मार्केटमध्ये. स्टॉप लॉस काय ठेवायचा, लॉस होईल, ठीक आहे लॉस होईल, मान्य आहे 2250 लॉस होईल, पण कधी 2 लाख रुपये लॉस नाही होणार, 20 लाख रुपये लॉस नाही होणार. मेल्विन कॅपिटलने प्युअर मॅनिप्युलेट केलं त्याला. मेल्विन कॅपिटलने मॅनिप्युलेट नव्हतं केलं, रिटेलर्सने केलं होतं. ह्यांनी $17ला सेल केला मेल्विन कॅपिटलने. काय समजून की हा ठुकेल, ह्याचे काही फंडामेंटल बरोबर नाही, यांचा धंदा होत नाही, सेलिंग एवढं नाही, तर आज न उद्या यांची स्टॉक प्राइस घटत जाईल म्हणून यांनी खूप जास्त स्टॉक शॉर्ट केलेले. मग रिटेलर काय म्हणलंय की बाबांनो तुम्ही तर शॉर्ट केली पोझिशन, तुम्ही तर दरवेळेस घुसवता आम्हाला, आता आम्ही बाय करणार. डिमांड कोणाची वाढली, बायर्सची वाढली, स्टॉक प्राइस वरती जायला लागली ना. डिमांड सप्लायचा खेळ आहे शेवटी, राईट. तर स्टॉक प्राइस वाढत वाढत पहिलं $100 गेली. यांना काय वाटलं बबल आहे, तर हे थांबून गेले मेल्विन कॅपिटल वाले, अजून थोडेसे शॉर्ट केले वाटतं. वाढत 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 $489. अरे आणणार कुठनं पैसा, हा? शॉर्ट सेलिंगला अनलिमिटेड लॉस आहे ना वरती. आता एकदम प्रॉफिट मध्ये असेल मला. अरे रिटेलर्स बिलियनर झाले, बिलियनर झाले, विषयच नाही. बिटकॉइनचं पण मी तुम्हाला सांगतो, 18 वर्षाची पोरं बिलियनर जातात युएसए मध्ये, ज्यांनी बिटकॉइन घेतलेले खेळणं म्हणून. बिलियनर फरारी घेऊन फिरतात, काय नाही करत जॉब. बिटकॉइन होऊन गेल्यामुळे तेव्हा नवीन काय कळत पण नव्हतं. कुठेतरी सांगितलं असंच काहीतरी, तेव्हा 1-2 पैशाला $4-5 यायचं तेव्हा बिटकॉइन. 0.45 म्हणजे 4 पैशाचा डॉलर जसा, सेंट बोलतात त्याला, 4 सेंट 5 सेंट, $1 पण नाही. तेव्हा त्यांनी 1000-5000 घेऊन टाकलेले असेच. खरं पॉकेट मनी कशी भेटते आपल्याला, $50 $100. म्हणजे त्यांना जेव्हा लहानपणी $5 $10 पॉकेट मनी भेटायची तेव्हा त्याचे 1000 बिटकॉइन घेतलेले आहेत, 2000 बिटकॉइन घेतलेले आहेत. बिलियन डायरेक्ट फरारी घेऊन फिरतात, काही जॉब नाही करत. 18 वर्ष 20 वर्षाची पोरं आहेत, लिटरली आय एम टेलिंग यू, 22 वर्षाची पोरं. तर जे इन्व्हेस्टमेंट आपण करत असतो ना, इन्व्हेस्टिंग, यू डोंट नो at what rate the money will rise. You don't know this, trust me. टेस्ला हा माणूस 2 वर्षापूर्वी जगातल्या 100 मध्ये फक्त एंटर झालेला, रिचेस्ट लोकांमध्ये. 100 म्हणजे खूप लांब झालं, खूप लांब.
2 वर्षात फर्स्ट रिचेस्ट. स्टॉक प्राइस 800% वाढली डायरेक्ट. मोर दॅन 800%. मी खूप कमी सांगतो, मोर दॅन दॅट. तर पैसा हे सॅलरी देऊ शकते का तुम्हाला? कधीच नाही देऊ शकत. सॅलरी इज फिक्स डिपॉझिट. 30,000 रुपये महिन्याला का कन्फर्म घ्या, घरी येऊन जा. अचानकपणे 30 ते 3 लाख नाही होणार आहे एका महिन्याला सॅलरी. पण इन स्टॉक मार्केट्स, इन इन्व्हेस्टिंग गेम, कुठे पण असेल, रिअल इस्टेट बघा, 1-2 लाखला घेतले असेल, अचानक काहीतरी झालं. आमच्या इकडचं एक्झाम्पल, कोल्हापूरमध्ये फ्लड आलाय, राईट, जागेचे रेट डबल, 100% ग्रोथ एका वर्षात. गेटिंग इट? तर असे फॅक्टर मार्केट्समध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये इम्पॅक्ट करतात, जिथं तुमची कॅपिटल अचानक डबल होऊ शकते. येस, अचानक 0 पण होऊ शकते, फॉर शुअर, इफ यू डोंट नो दिस हाऊ इट वर्क्स. सो दिस इज हाऊ रिस्की इट इज if you don't know anything, and this is how blessed it is if you know everything. हा हॅक आहे त्याच्यामध्ये, हा फरक आहे दोघांमध्ये, की कळलं तर सोन्यापेक्षा पिवळं, नाही कळलं तर घर जाळायला. तर तुम्ही समजून घेता तर यू आर मच अहेड ऑफ द सोसायटी. काय असतं याच्या मागे. उद्या तुम्ही ऑप्शन ट्रेड नसाल घेत, समजा तुम्ही बाय सेल नाही करतो ऑप्शन मध्ये, इट्स टोटली फाईन, बट यू नो हाऊ इट वर्क्स. आणि वन डे व्हेन यू विल बी रेडी, तुम्ही ट्रेड कराल आणि तुम्ही पैसे पण कमवाल, तुम्ही सांगाल की पैसे बनतात. गेटिंग इट? तर पहिला सायंटिफिकली समजून घ्या अप्रोच काय, ते कसं चालतं, आपल्याला काय करायचं काय नाही करायचं. मी तुम्हाला म्हटलं, मी जे लिहून देतो, इट्स लाईक अ गीता फॉर यू. स्टॉक मार्केट, त्याचे रूल्स तोडू नका. स्टॉप लॉस पाहिजे, बेसिक अनालिसिस पहिला पाहिजे, फंडामेंटल अनालिसिस पाहिजे म्हणजे पाहिजे, प्री स्टडी पाहिजे म्हणजे पाहिजे, अपडेटेड पाहिजे म्हणजे पाहिजे, रिडिंग पाहिजे म्हणजे पाहिजे. यू कांट जस्ट क्रिएट मनी ऑन युअर ओन, यू हॅव टू टेक सम एफर्ट्स फॉर इट. आणि कंपाऊंडिंग, जसं मी म्हणलं, वर्क्स वंडर, जादू होते, डायरेक्ट जादू. केपीआयडी, क्विक हिल, कसं वाटतं हर्षल? 20-20, 30-30% वाढलेले आहेत स्टॉक आठवड्यात, महिन्यात. बँक 6% वर्षाला देते गाईज, वर्षाला. स्टॉक्स, जे स्टॉक सोबत अनालिसिस केलेलं आहे, महिन्याला 30%, 20%, 5%, 10%. इट्स ग्रेट इन्व्हेस्टमेंट. कळतंय ना तुम्हाला? हे पोटेन्शियल रिअल, अँड दिस इज नॉट फेक डूड, दिस इज रिअल. हे कोणाचे तर शेअर्स ऍक्च्युअली एका कंपनीचे शेअर्स आहेत, व्हॅल्यू रिप्रेझेंट करतात. कोणाकडे तरी ऍक्च्युअली खूप जास्त शेअर्स आहेत पर्सेंटेज मध्ये, खूप जास्त लोक बिलियनियर्स आहेत. इट्स नॉट अ फेक गेम, इट्स अ रिअल गेम. मी हे सांगायला ट्राय करत असतो तुम्हाला. फक्त बाय सेल समजू नका याला, एक चार्ट समजू नका याला फक्त. इट्स मच बिगर देन दॅट. वेल्थ क्रिएटिंग इन्स्ट्रुमेंट आहे, संपत्ती घडते लोकांच्या ह्याच्यातून. ऑप्शन सेलिंग जर समजलं, घुसलं डोक्यात, इट कॅन वर्क वंडर्स फॉर यू. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घेतो प्रॅक्टिकल. आज एक्सपायरीचा दिवस आहे, 7 मार्च आहे, ठीक आहे, समजा आज एक्सपायरी होणार, म्हणजे आज बरेच कॉन्ट्रॅक्ट 0 होणार. आता सकाळी उठलो मी, मार्केट 15,000 चालू आहे 9:15 वाजता, ठीक आहे. आज बघा 15,100, 15,200 या प्रीमियम्सला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. कॉलच्या प्रीमियम्सला, कॉल, मी कॉल बद्दल बोलतोय फक्त इथं. 14,900, 14,800. पुट, इथं पुट बद्दल बोलतोय मी, खालचं प्रेडिक्शन. या प्रीमियमला काहीतरी व्हॅल्यू असणार 10 रुपये, ह्याला काहीतरी असणार 5 रुपये, कारण हे लांबचे टार्गेट आहेत ना. ह्याला काहीतरी व्हॅल्यू असणार 30 रुपये, कारण मार्केट ऑलरेडी इथं उघडलेलं आहे. हा कॉल आहे समजा. पण मार्केट, आता हा मी आज सकाळ सकाळी 30 रुपयाला विकला आणि मार्केट खाली गेलं तर हा पण 0 होणार, बरोबर का? तर एक्सपायरीच्या दिवशी विचार करा, एका दिवसात तुम्ही 30 रुपयाला 0 करून पैसे कमवू शकता. 30 गुणिले 75, 2200 रुपये कन्फर्म. फक्त कळलं पाहिजे आज, आजच्या दिवसाचा ट्रेंड काय, खाली आहे का वर आहे, किंवा फ्लॅट आहे. फ्लॅट जरी मार्केट राहिलं तरी हा 0 होऊन जाणार, ह्याच्यावरती मार्केट क्लोज नाही झालं तर. समजते का काहीच? तर हे मी सांगायला ट्राय करते की जर ऑप्शन सेलिंग समजलं तर इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. फुकटचा पैसा आहे, महिनाभर मस्त प्रीमियम सेल करून फिरायचं, कुसरायचं, खायचं प्यायचं, डे जॉब करायचा. हा प्रीमियम भलेही मध्ये 20 ते 50 जाईल, 50 ते 100 होईल, पण जर मार्केट तिथे नाही पोहोचलं ना, हा परत 0 होईल. हे 0 होणं कन्फर्म आहे जर टार्गेटला रिच नाही झाला तर. या कन्फर्मेशनचा फायदा आपण उचलतोय. पुष्कर क्लिअर होत आहे? इसका फायदा केव्हा होईल, जेव्हा तुझ्या अनालिसिस
सांगते की मार्केट डाऊन साईडला होणार एक्सपायरीच्या डेजला, बरोबर. तू इथं शॉर्ट सेल करशील ना, तेव्हा तो कॉल 30 चा कॉल फायदा शॉर्ट होईल ना करशील, तुझा. यस कॉलला शॉर्ट करशील. कॉल शॉर्ट, तेव्हा तुझा 30 चा फायदा होईल. जे काय लॉट घेतला असेल तू त्याला गुणाकार, येस परफेक्ट बरोबर. परफेक्ट. मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी सांगितली आता, कॉल पण विकायचा आणि पुट पण विकायचं, दोन्ही पण काय केला आपण, विकला, सेल केला, शॉर्ट सेल केला, बाय नाही केला, विकला. त्याला चांगल्या एक भाषेत मिनिट. बोलतात शॉर्ट स्ट्रॅडल. असं असतं लॉंग स्ट्रॅडल, बटरफ्लाय स्प्रेड, बुल कॉल स्प्रेड, बुल पुट स्प्रेड, अशा बऱ्याच स्ट्रॅटेजी क्रिएट केलेल्या आहेत मार्केटमध्ये. ही एक स्ट्रॅटेजी आहे टू मेक डिसेंट मनी. कळतंय का? एका सिच्युएशनला तुम्ही असं पण करू शकता, 15,200चा कॉल बाय केलाय, 15,300चा कॉल सेल केलाय. मार्केट जर 15,200च्या वर आणि 15,300च्या मध्ये क्लोज झालं तर इथं फायदा आहे आणि इथं पण फायदा आहे. कारण हा विकला म्हणजे इथनं घटलेला ह्याच्यात फायदा झाला, झिरो झाला, मार्केट इथंच थांबलं कुठेतरी मध्ये. समजा 15,200 नीट लिहितो, 15,200चा कॉल तुम्ही विकत घेतलाय, विकत बाय केलाय, बाय केलं ठीक आहे. किती रुपयाला बाय केलेला तुम्ही हा? 20 रुपयाला, ठीक आहे. 20 रुपयाला. सेम टाइमला तुम्ही 15,300चा कॉल सेल केलेला, किती रुपयाला? 10 रुपयाला, कारण किंमत कमी असणार ना लांबच्या टार्गेटची. मार्केट क्लोज झालं 15,250 ला, तर ह्याची व्हॅल्यू काय असेल आणि ह्याची व्हॅल्यू काय असेल मला सांग. 125 रुपये होईल 15,250 ला आल्यावर. 25 का 50 होईल ना? 50 होईल ना? 50 पॉईंट वर क्लोज झाला ना ह्याच्या, 50 रुपये होईल. हा, आणि ह्याची व्हॅल्यू किती होईल? 0. म्हणजे तू इथनं 10 रुपये कमवले, इथं तू 30 रुपये कमवले, टोटल तू 40 रुपये कमवले की नाही कमवले? दीज आर द ऑप्शन स्ट्रॅटेजीज. हे ऍडव्हान्स ट्रेडर करतात सगळे. एक स्ट्रॅटेजी झाली, अशा बऱ्याच स्ट्रॅटेजी आहेत, एक 14 ते 15 स्ट्रॅटेजीज आहेत. जेव्हा राईट टाइम येईल, I'll teach you, I'll tell you. जेव्हा तुम्ही त्या झोनला पोहोचाल, एक 6 महिने 8 महिने वर्षात ना, मी तेव्हा तुम्हाला पर्सनली शिकवेल. आता शिकू नका, तुमच्या कामाची गोष्ट नाही. म्हणजे एका ट्रेड मध्ये दोन ट्रेड घेता एकाच ट्रेडला. एका ट्रेडला कुठे? एक 15,200 होता आणि एक 15,300. नाही, कॉल पण आणि पुट पण. पुट नाही घेतला इथं, कॉलला. जिथं कॉल विकत घेतलाय, इथं कॉल विकलाय. तेच डिफरन्स मी तुला दाखवलं की इथं कॉल बाय केलाय, इथं कॉल सेल केलाय, हा फरक आहे. पुट नाही चांगलाय मध्ये, पुट डोक्यातच नको आणू शकता. हे मी तुला एक्झाम्पल कॉलचं दिलं. मी सुरुवातीला शिकत होतो ना गाईज, लेट मी टेल यू वन थिंग. व्हेन आय वॉज लर्निंग दिस 3-4 years बॅक, तेव्हा मला हे शिकायला 2 महिने लागले. फक्त समजून घ्यायला असतं काय, 2 महिने कळते का तुम्हाला? मला रोजच कळायचं नाही चालू काय आहे. गेटिंग इट? हे कॉल आहे का पुट आहे, म्हणजे मला डिफरन्सच नाही कळायचा लवकर, की पुट सेल करतोय, कॉल बाय करतोय, कॉल सेल. ते कन्फ्युजनच क्रिएट होतं ब्रेन मध्ये. आता तेच झालंय. ते होईल सुरुवातीला होईल थोडस. मी सांगतोय ना तुला, शांतीनं बसलास की तुला कळेल, कारण मी लई नीट एक्सप्लेन केलंय. मला हे समजून घ्यायला माझी एवढी एनर्जी वेस्ट झालेली एका पॉइंटला, कळतच नाही लवकर. कारण ते कॉल पुट वेगळा कॉन्सेप्ट झाला, परत बाय सेल वेगळा कॉन्सेप्ट झाला. ते 2 कॉन्सेप्ट डबल झाला का वाटतं. लक्षात कसं ठेवायचं सांगतो बघ, चार्ट लक्षात ठेवा. ऑप्शन बाईंग इथं लिहितो, ऑप्शन सेलिंग इकडे लिहितो. अरे 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 ठीक आहे, बघा लक्षात घ्या. ऑप्शन बाईंगला तुम्ही काय घेता, एक स्ट्राईक प्राइस जी हिट होऊ शकते याला सिलेक्ट करता, तर तुमचा फायदा आहे. तुम्ही प्रीमियम असा सिलेक्ट करता जो थोडासा कमी आहे व्हॅल्यू मध्ये, पण हा हिट झाला टार्गेट तर पाडू शकतो, मॅक्स होऊ शकतो. म्हणजे काय, लॉस कमी होऊ शकतो, प्रॉफिट जास्त होऊ शकतो. राईट? इथं तुमचं गोल काय, असा प्रीमियम चूज करणं जो 0 नाही होणार आणि याला काहीतरी व्हॅल्यू राहणार शिल्लक. राईट?
आणि ह्यात काय असतं, आपण कॉल पण बाय करतोय आणि पुट पण बाय करतोय. कॉल बाय कधी करणार तर माझं प्रेडिक्शन वरचं असेल, पुट कधी बाय करणार माझं प्रेडिक्शन खालचं असेल तर. पण दोन्हीमध्ये पण बाईंग पोझिशन क्रिएट करतोय. जर मी पुट बाय केला, मार्केट खाली चाललं तर हा 10चा पुट 20 रुपये होईल. जर मी कॉल बाय केला आणि मार्केट वर चाललं तर 10 रुपयाचा कॉल 20 रुपये होईल. मार्केट कुठे चाललंय फक्त ह्याच्यावरनं डिसाइड होणार तुमचा कॉल वाढणार किंवा पुट वाढणार की नाही वाढणार. ठीक आहे. इथं काय करता तुम्ही, इथं तुमची स्ट्राईक प्राइस हिट नाही झाली पाहिजे असा प्रीमियम तुम्ही सिलेक्ट करताय. म्हणजे तो 0 होईल ना, तरच तो 0 होईल ना ऑप्शन सेलिंग मध्ये. तर प्रीमियम काय सिलेक्ट करायचा, मोठा सिलेक्ट करायचा थोडासा, आणि टाइम फ्रेम लॉंग ठेवायचा, जेणेकरून तिकडे मार्केट नाही जाणार, फिरत राहू दे मार्केट, साईडवेज राहू दे. थर्ड काय, तर 0 होणारा प्रीमियम आपला गोल आहे, मॅक्सिमम फायदा. आणि इथं काय करतो आपण, कॉलला पण सेलच करतोय आणि पुटला पण सेल करतोय. कॉलला सेल कधी करशील, जेव्हा मार्केट आपल्या स्ट्राईक प्राइसच्या खाली राहील, स्ट्राईक प्राइसच्या खाली राहील किंवा निगेटिव्ह मार्केट चाललं जाईल, तेव्हा हा कॉल सेल केलेला मला फायदा देईल, फायदा. आणि जो मी पुट सेल करतोय, मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा पुट सेल केलेला मला फायदा देईल, कारण हा पुट 0 होऊन जाईल आणि मी ऑलरेडी विकलाय हा, तर मला फायदा होईल. कळलं? आय होप दिस इज अंडरस्टूड अँड प्लीज राईट इट डाऊन प्रॉपरली. प्रॉपर लिहून घ्या. हे कॉन्सेप्ट तुम्हाला अशा भाषेत इंटरनेटवर कुठेच नाही मिळणार आहे. तुम्ही इंटरनेटमध्ये वाचायला गेला तर उदास होतील डायरेक्ट. का होतील त्याचं रिझन आहे, मी जसं सांगितलं. हर्षा, आय फील, जाऊ दे नंतर बोलू आपण, विल टॉक ऑन प्रायव्हेट. नीट लिहून घ्या, दॅट इज नीट, विदाउट कन्फ्युजन. आय वॉन्ट यू टू राईट दिस. मी खूप कमी लिहून दिलं या 4 लेक्चर्स मध्ये, हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. युअर वर्क इज डबल हिअर. कारण मी ज्या टाईप मध्ये कॉन्टेंट सांगतो तो तुमच्या ब्रेन मध्ये रेकॉर्ड नाही होते. मी आता आजचं लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे, ह्याच्या आधीचे लेक्चर्स मी नाही रेकॉर्ड केलेले. तर मला आता वाटतं की आय शुड हॅव रेकॉर्डेड देम. तुम्हाला 1-2 कॉपी जर कुठला लागला असतील दिल्या असतील, बट आय एम रेकॉर्डिंग दिस, तर त्याचं तर तुम्हाला भेटेल, तर मेक गुड नोट्स ऑफ इट. सेकंड पॉईंट समजा एकदा. कळालं कुठला? सेकंड पॉईंट, प्रीमियम तू लेस व्हॅल्यूचा सिलेक्ट करतो, लेस व्हॅल्यू, छोटा प्रीमियम. जो आणि मोठा मॅक्सिमम होईल, तर विकायचा मला आपल्याला. फायदा आहे. हा, जरी इथं गणलं ना तुझा अंदाज, तर छोटा लॉस होईल ना तुला इथं. राईट 10 रुपयाचा प्रीमियम इथं ठीक आहे, 10 रुपयाचा लॉस. पण मी 100चा सिलेक्ट केला असता प्रीमियम जवळचा, आणि घुसला तर 100 रुपये घुसेल ना, जास्त घुसेल. म्हणजे स्टॉप लॉस मोठा घ्यायला लागेल तेव्हा. अनालिसिस स्ट्रॉंग झालं मोठा प्रीमियम, अनालिसिस स्ट्रॉंग झालं ना मार्केटमध्ये, वन्स यू लर्न टू इन्क्रीज युअर प्रोबॅबिलिटी, you'll make profit in equity, you'll make profit in derivatives, everywhere. The basis of everything is analysis. कळलं का? राईट. तर analysis you need to improve, and त्यासाठी practice reading, understanding. पुष्कर, फक्त चार्ट्स बघून ट्रेड नाही बोल ना. नाही न्यूज बाकी रीडिंग पण करतो. बजेटचं अनालिसिस केलेलं आहे का तू? काय होतं बजेटमध्ये, काय सांगितलं? स्क्रॅप पॉलिसी काय माहितीये का? काय स्क्रॅप पॉलिसी वाचायचं बरंच. रिअलिस्टिक नॉलेज लय इम्पॉर्टंट आहे बघ. कुठल्या इंडस्ट्री बेनिफिट होतील, कुठले स्टॉक टिकतील नाही टिकतील कळलं पाहिजे ना फ्युचर मध्ये. टेक्निकल तुला एखादा स्टॉक बाय सांगतोय, पण ती कंपनी जर फ्युचर मध्ये टिकणारच नसेल तर काय होणार मग त्याचं? तर तो स्टॉक गिरेलच ना, पडेलच ना खाली.
तर फंडामेंटल नाही, पण मी जे अनालिसिस करतोय ते परफेक्टच करतोय ना, फक्त चार्ट अनालिसिस. नाही, त्याच्यावर फक्त डिपेंड नाही करत म्हणलं. तिथून आता- देअर इज फ्री स्टडी. नाही, मी त्याच्यावर डिपेंड नाही राहते. अनालिसिस बरोबर. यस, व्हॉट एव्हर वी आर अनालायझिंग ऑन चार्ट्स इज 100% राईट. डोंट वरी अबाउट इट. दॅट्स इट. कॅन्डल रीड करायला समजते, व्हॉट दॅट कॅन्डल इज प्रोजेक्टिंग देअर हे कळते, वेल ग्रेट. इंडिकेटर्स लावायला कळते, वेल ग्रेट. सिग्नल जनरेट होतात कळते, ग्रेट. ओव्हरऑल सपोर्ट रेजिस्टन्स पिवोट कळतायत, ग्रेट. That's great, but that's not sufficient. That is what I'm trying to tell you. That's not sufficient. It's great to understand. न्यूज म्हणजे न्यूज पण वाचलं पाहिजे. Yes, massive reading पाहिजे, massive reading. काय चालू आहे कळलं पाहिजे ना. जसं की महिंद्रा अँड महिंद्रा वॉज कॉल जनरेटेड बाय मी वेन इट वॉज अराउंड 500. 500 रुपये होता तेव्हा मी स्टॉक जनरेट केलेला कॉल. आशुतोष जगतापला विचार कॉल करून. He wanted a stock for 6 months, 1 year or 2 years. Good stock, longer perspective. तेव्हा what has happened? मी ऑडिबल आहे का? ऑडिबल मी. ओके. येतोय आवाज. हा. तर आय रिकमेंडेड हिम महिंद्रा अँड महिंद्रा. का? कारण फंडामेंटल ग्रोथ, दे आर लीडिंग इन इलेक्ट्रिक व्हेकल्स. अजून लॉन्च नाही केले त्यांनी, बट दे आर डुईंग अ मॅसिव्ह ग्रोथ ऑन दॅट. यू मस्ट नो दॅट. इस्रायल सोबत कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत, बॅलन्स शीट तगडी आहे, कॅश फ्लो तगडा आहे. देअर प्लान्स आर ग्रेट, देअर लीडर इज ग्रेट, देअर विजन इज ग्रेट. त्यांचे पॉवरफुल जे मायक्रो पॉइंट्स आहेत ते तुम्ही रेडी केलेले पाहिजे. यू मस्ट नो अबाउट अ कंपनी टू प्रेडिक्ट मला एक सांग, टार्गेट. आता 900 रुपये महिंद्रा अँड महिंद्रा आहे. हा ना, आता तुला महिंद्रा मध्ये ट्रेड घ्यायची आहे बरोबर. तू त्याची न्यूज वाचशील त्या कंपनीची. तू चेक केलं पाहिजे का न्यूज मध्ये आहे का काय स्टॉक. चालू आहे? येस येस, तू चेक केलं पाहिजे की न्यूज मध्ये आहे की नाही स्टॉक. कंपनीत काय चालू आहे येस येस. बरोबर. रिसेंटली न्यूज मध्ये आली आहे का कंपनीत काय कंपनी, चालू हे आहे तुला काय? कळलं पाहिजे. रिसेंटली न्यूज मध्ये आली आहे का कंपनी, हे कळलं पाहिजे तुला. समज 1-2 दिवस आधी न्यूज झाली आणि तुला माहित नाही, तू फक्त चार्ट बघतोय. टेक्निकल अनालिस्टचं मत काय असतं, व्हॉट एव्हर न्यूज हॅज सेड ऑलरेडी रिफ्लेक्टेड इन चार्ट, बट इट्स नॉट ऑलवेज ट्रू. टेक्निकल अनालिस्ट काय बोलतात की बाबा जरी न्यूज आली असेल तर बाईंग झाला असेल स्टॉक मध्ये, ठीक आहे, बट डोंट रिलाय ऑन दॅट वन फॅक्टर. मी म्हणतो स्वतः रीड करा. आपण प्रो नाही आहे ना, आपण हळूहळू प्रो बनतो. अरे यार, पण यांच्या न्यूज डेली सापडत नाही. सापड मला असं म्हणायचं. मी काय म्हटलं, नाही, नाही, असेलच न्यूज मी काय तर म्हणतो, नाही सापडणार ना. तू डेली न्यूज रीड कर, ऑटोमॅटिक तुला कळेल एका स्टॉकची जर्नी काय चालू आहे. इफ यू आस्क मी, तुझे जे 5 ऍप दिले, त्याच्यातून मी 2च वापरतो. इकॉनॉमी टायमिंग्स आणि तो मनी कंट्रोल. ओके इकॉनॉमी टाइम्स आणि तो मनी कंट्रोल, हे 2च वापरतो. ओके. मग तू वाचतो, हे द बेस्ट किती आहे ना. कळतं तुला त्यातलं, किती नाही कळत. मार्केट्स ऑप्शन असतो स्पेसिफिक, राईट. हे बघ, पेड गोष्टी घ्यायच्या आयुष्यात. इकॉनॉमिक टाइम्सचं सबस्क्रिप्शन 400 रुपये मंथली आहे, पण मी घालतो 400 रुपये. नॉलेज साठी पैसे घालायचे, बिघडत नाही. नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन नाही, इट्स फाईन, बट हे असलं पाहिजे, रीड केलं पाहिजे. मी तेच सांगतो, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ इट. हे बघ, आता इथं आला ना तू, हे ऍप ओपन केलं, इथं मार्केट्स नावाचा एक सेक्शन दिसेल तुला, मार्केट्स. हे बघ, इथं मार्केट्स म्हणून सेक्शन आहे बघ, इथं दिसतोय का? एक मिनिट थांब. दिसतोय का मार्केट्स इथं? नाही, अरे एक मिनिट. एक सेकंड थांब, इथं वरती बघ. आता मी त्याच्या आतमध्येच गेलो, एक सेकंड थांब. हे बघ, दिसतोय का मार्केट्सला? मी टच केला बघ वर. अरे मला तूच दिसत नाहीये. बघ काय आलं? भैया, अरे स्क्रीन झूम कर, पुश कर. अरे मला तो दिसत नाहीये. मी दिसत नाही का थोडी तुला? पाहिजे तुला. अरे काम मला करतो मी. स्क्रीनच दिसत नाही. नाही, आता पण दिसत नाही का? हा थांब, एक मिनिट. आला. अरे आता दाखव. हे बघ, 1 सेकंड. करेक्ट. मार्केटला आला. हा, इथं 80 प्राइम म्हणून पण एक दिसतं एक्स्ट्रा, राईट. इथं तुम्हाला सगळी युजफुल इन्फॉर्मेशन अजून भेटेल इफ यू यूज द पेड व्हर्जन. 80 प्राइम का? हा, पण तुम्ही लगे नका घेऊ ते. अजून बेसिक न्यूज अनालिसिस पहिला सुरू करा, मग मी सांगेल तुम्हाला कधी घ्यायचं कधी नाही. तर मार्केट्स मध्ये आलाच नाही तर बराच डेटा यायला सुरू होईल, मग न्यूज पण यायला सुरू होतील बघ लगे मार्केटशी रिलेटेड.
ओके, हे बघ आता एक न्यूज काय दिली येतं, अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन टू नेशन्स अनफोल्ड ऍट द बॉर्डर. मग जायचं आणि आर्टिकल वाचायचं की काय सांगतात बॉर्डरवर काय सीन, याचा इम्पॅक्ट काय पडू शकतो. सपोज गलवान व्हॅलीमध्ये काहीतरी चालू आहे, आपण ट्रेड करतोय, तिकडे काय इन्सिडेंट झाला ना, मार्केट 500 पॉईंट झटकन पडतं इकडे. म्हणून अपडेटेड पाहिजे की काय बाबा चालू होतं आधीपासून. जसं मी काय सांगतो 6 मिनिटात फक्त, जसं मी काय सांगत असतो हर्षलला तेव्हापासून, जेव्हा आता तो तर ही नोज प्रिपेरिंग फॉर एमपीएससी, तर मला ट्रेडवर माहिती युएसचं काय चालू आहे. तर मला 3 वर्षापासून सीन माहिती त्यांच्यात चालू काय, कारण माझं डेली रिडिंग आहे. तर मला असं नाही की अचानक काहीतरी होतंय, मला अंदाज आहे की यांचं काहीतरी ट्रेडवर उद्या काहीतरी न्यूज हिट होऊ शकते, तर ताणलेला आहे वाद वगैरे, बघू. आज गलवान व्हॅलीत काय झालं तर मला ऑलरेडी माहिती आहे ना, मी 2-3 महिने रोज न्यूज वाचतो, तर मला माहिती आहे तणाव आहे, टेन्शन आहे बॉर्डरवर, काहीतरी इकडे तिकडे चालू असेल तर होऊ शकतं. तर इन द बॅक ऑफ द माइंड वाईल ट्रेडिंग आय नो की दिस कॅन हॅपन, सो आय एम कीपिंग माय स्टॉप लॉस स्ट्रेट. गेटिंग इट? तर दॅट इज हाऊ रीडिंग प्लेज इम्पॉर्टंट रोल इन ट्रेडिंग. मेनी पीपल डोंट नो दिस. रीडिंग पाहिजे म्हणजे पाहिजे, डोंट जस्ट रिलाय ऑन टेक्निकल. दॅट इज वाय आय से ना की काही अशा गोष्टी घडतात जिओपॉलिटिकली किंवा डोमेस्टिक असतील, इंटरनॅशनल असतील, रिजनल असतील, पॅन्डेमिक सारखे असतील, यू डोंट नो मार्केट्स कसे रिॲक्ट करतील. तिथे इन्व्हेस्टिंग मंत्र डोक्यात पाहिजे क्लिअर की आय हॅव माय स्टॉप लॉसेस जर माझे ट्रेड ऑन आहेत, अँड आय हॅव सर्टन स्टॉक ज्यांचा माझा बिलीव्ह आहे, ज्याला मी कन्व्हिन्स्ड आहे प्राइसला, ते माझ्याकडे बाय मध्ये. तर दोज आर टू पर्स्पेक्टिव्ह. दिगंबर कोळे आठवते का तुला सांगितलेलं की इफ मार्केट फॉल्स तुला काय करायचंय, यू कांट पॅनिक नाही करून चालणार, यू विल बाय मोर, कारण यू नो क्वालिटी रिमेन्स इंटॅक्ट. महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 10% पडला, काहीतरी चालू आहे बाहेर, युएसए मध्ये काहीतरी क्रायसिस झालाय म्हणून. ऍक्च्युली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीवर काय इम्पॅक्ट पडला त्याचा, त्यांच्या प्लांटवर इम्पॅक्ट पडला, त्यांच्या प्रोडक्शन कॅपॅसिटीवर इम्पॅक्ट पडला नाही. तर युअर ब्रेन मस्ट नो दिस की हा एक्सटर्नल फॅक्ट आहे. मी जे बाय करतोय ते व्हॅल्यू बाईंग आहे. कालच्या रील मध्ये पण मी सांगितलं, जेव्हा ट्रेड करता तेव्हा फक्त प्राइस बघत असता, पण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही व्हॅल्यू बघत असता की ती काय प्रोव्हाइड करत, राईट. तर तुमचे सगळे झोन ब्रेन मध्ये ऍक्टिव्ह पाहिजे, तर पैसे बनतात. महाभारतात 10,000 जेव्हा मिळतात दिवसाला, 2,000 पण मिळतात दिवसाला, तेव्हा ह्याच्या मागे एवढं महाभारत चालू असतं. हे कंपाऊंड झालेला इम्पॅक्ट असतो नॉलेजच्या वर. तुम्ही आता जे करताय तुमचा बराच टाइम सेव्ह होतोय. तेच म्हणतो तर भरपूर टाइम द्या. मी जे एका तासात शिकवतो ना 2 तासात, हे तुम्हाला परफेक्ट करायला 7 दिवस एका 2 तासाच्या लेक्चरला घालवले पाहिजे, तेव्हा ती कॉन्सेप्ट नसनस मध्ये क्लिअर होईल. ही जी मी सांगतो ऑप्शन सेलिंग कॉन्सेप्ट, ही मला कळलीच नव्हती लय वेळ. ऑप्शन बाईंग समजायलाच माझा महिना गेलेला, वेन आय वॉज लर्निंग बाय मायसेल्फ. त्याच्या टर्मिनॉलॉजीज नाही कळत की ऑप्शन काय असतं, कॉल पुट काय असतं, प्रीमियम काय असतं, स्ट्राईक प्राइस काय असतं, इन द मनी काय असतं, आउट ऑफ द मनी काय असतं. तरी मी तुम्हाला इन द मनी आउट ऑफ द मनीचे कन्फ्युजन नाही टाकत आहे डोक्यात, नीट समजून सांगतोय. त्याला काय म्हणायचं लक्षात नाही आलं तरी चालेल, कळलं का? पण ते प्रीमियम रिॲक्ट कसे करतात ते कळलं पाहिजे, ठीक आहे. तर आज जे लेक्चर शिकवलंय ऑप्शन सेलिंग, बरंच काम तुम्हाला करायला लागलं ह्याच्यावर, बऱ्याच स्ट्रॅटेजी ह्याच्यापासून स्टार्ट होत, ठीक आहे. जसं मी शॉर्ट स्ट्रॅटेजी सांगितली, बुल कॉल स्प्रेड, बुल पुट स्प्रेड, बटरफ्लाय, खूप स्ट्रॅटेजी त्याच्यात, ठीक आहे. या स्ट्रॅटेजी आत्ता नाही लागणार, पण फ्युचर मध्ये कन्फर्म लागणार. तर गो थ्रू इट, आरामात गो थ्रू इट. हे लेक्चर लय महत्वाचं. मी रेकॉर्ड काय करते, मी म्हटलं जसं की मी टाकणार आहे, पब्लिश करणार आहे आजचं लेक्चर. People will understand how complicated part it is. आता इफ यू गो अँड आस्क युअर वन फ्रेंड हु हॅज ट्रेडेड इन द मार्केट, ज्यांनी कधी ट्रेड केलाय, तो काय म्हणाल, फूड घेतलेला मी, कॉल घेतलेला मी, लॉस झाला मला, मार्केट चट्टा. पण कळत तरी होतं की त्याला हे काय असतं, ऑप्शन सेलिंग काय असतं, प्रीमियम काय असतो, स्ट्राईक प्राइस काय असते, कधी झिरो होतो तो कधी झिरो नाही होत, हे कळतच नाही रे लोकांना. इट इज हाय लेवल नॉलेज, मी हे सांगतो. हे लोक लर्न करायच्या कॅपॅसिटीमध्ये लोक नसतात, त्यांना फक्त प्रीमियम हलणारा दिसत असतो. हे जे अनालिसिस करतात ना, हे सीएफए असतात, 4-4 वर्ष एक्झाम देऊन क्लिअर केलेले असतात, सीए असतात लोक, अनालिस्ट असतात, मोठे मोठे लोक, त्यांनी वर्ष घालवलेले असतात त्याच्या मागे. जस्ट बिकॉज इट इज इझिली ऍक्सेसेबल, लोकांना बाय सेल करता येते म्हणून ते सोपं आहे, असा अर्थ नाही होत. आणि पुष्कळ थोडंसं जड झालं असेल तर इट्स फाईन, काय प्रॉब्लेम नाही. हे लेक्चर मी पब्लिश करणारच आहे, तुला डाऊट आला की तू परत जाऊन व्हिजिट करून बघू शकतो. तर आरामात ह्या कॉन्सेप्टला तुझा आठवडा जाऊ दे, म्हणतो 1 दिवसात नको कळायला, काय प्रॉब्लेम, पण नीट कळू दे, आरामात कळू दे, पण नीट कळू दे. त्याशिवाय आपल्याला पुढे नाही जायचं. कधी तू ट्रेड करशील तेव्हा ह्याच्यात, त्याच्या आधी मी तुला विचारलं, आयुष्यात जेव्हा पण ह्याच्यात ट्रेड करशील तू, युल कॉल मी की मी असं करतोय,
तेव्हा तुला हे सगळं नीट असलं पाहिजे डोक्यात की हे असं होतं म्हणून मी करतोय. कळलं? विल वाइंड आवर लेक्चर हिअर. 2 मिनिटं राहिलेले आहेत. ठीक आहे, थोडस जड झालं असेल आजचा पार्ट. ठीक आहे, मी याची मला 4th पॉइंट एकदा व्यवस्थित समजावून दे. कुठला 4th पॉइंट, लास्ट पॉइंट. कॉल बाय केला होता आपण. हा, इकडे बघ. तू कॉल बाय कधी करतो? जेव्हा तुला माहिती इकडे मार्केट जाणार आहे कन्फर्म. पुट बाय कधी करशील? मार्केट खाली जाणार आहे मला माहिती आहे. खाली जाणार आहे कन्फर्म माहिती आहे. हा, कॉल पुट काय असतं कळलं? ऑप्शन बाईंग काय असतं कळलं? म्हणजे आपण जी प्राइस ठेवली त्यापेक्षा खाली जाणार आहे म्हणून आपण बाय करतो. पुट बाय करतोय. पुट खाली जाणार आहे पुट जर वरती जाणार आहे म्हणून तर मी कॉल बाय करतोय. करेक्ट. राईट. मी कॉल सेल कधी करेल? जेव्हा मार्केट वरती जाणार आहे मला कन्फर्म माहितीये. कॉल सेल म्हणजे पुट बाय असं पण तू लक्षात ठेवू शकतो, पण दोन्ही कॉन्सेप्ट वेगळे आहेत, पण दोघांचं लॉजिक सेमच आहे. पुट बाय करणं किंवा कॉल सेल करणं. पुट बाय म्हणजे खालचं प्रिडिक्शन, कॉल सेल म्हणजे पण खालचंच प्रिडिक्शन. पुट सेल आणि कॉल बाय सेम झालं. कॉल बाय म्हणजे कधी वरचं प्रिडिक्शन, म्हणून मी पुट सेल करतोय ना. कॉल वाढते म्हणून मी पुट सेल करतो. राईट. दॅट इज हाऊ यू रिमेंबर दिस, नॉट द एक्झॅक्ट कॉन्सेप्ट. कारण स्टॉप लॉस टार्गेट सगळं वेगळं आहे त्याचं. थोडंसं हे पण लक्षात ठेव. ठीक आहे, आय विल वाइंड दिस लेक्चर हिअर. झोपा शांत, उद्या आरामात करा दिवस. ठीक आहे, कॉल करू का तुला? हा, ते सांगणार बघ. येस.